नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण 2023 चा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा पेपर डिस्कस केला होता. लक्षात घ्या, आजच्या या सेशनमध्ये आपण 2024 चा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा पेपर डिस्कस करणार आहोत. तसा पाहिला तर हा पेपर खूप जास्त सोपा देखील होता. मात्र लक्षात घ्या, या सोप्या पेपरवरूनच आपण 2025 च्या गट क च्या आणि त्यानंतर गट ब च्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतील, त्याचं पण आपण इथे या ठिकाणी थोडंसं डिस्कशन इथे या ठिकाणी करणार आहोत. आणि लक्षात घ्या, शेवटी प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे खूप महत्त्वाचे या ठिकाणी असतात, जे तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये एक प्रकारची योग्य पद्धतीनं दिशा इथे या ठिकाणी दर्शवत असतात. आणि म्हणून मग नेहमी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चनवरची पकड ही या ठिकाणी आपली मजबूतच या ठिकाणी असली पाहिजे. इतिहासासारखा जर विषय आपण बघितला तर खूप सारे प्रश्न हे रिपीट या ठिकाणी होताना देखील या ठिकाणी पाहायला भेटतात. त्यामुळं आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे या ठिकाणी पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचाही अभ्यास इथे या ठिकाणी करावा लागणार आहे. तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. हे लेक्चर सुरू पूर्वी एक महत्त्वाची सूचना मी तुम्हाला या ठिकाणी देतो. जर का तुम्ही कोणी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं YouTube चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, तर ते जरूर या ठिकाणी सबस्क्राईब करा. याचबरोबर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावानं आपलं YouTube जसं आहे, तसं या ठिकाणी ॲप्लिकेशन देखील आहे आणि ज्या ॲप्लिकेशनमध्ये खूप साऱ्या बॅचेस तुम्हाला पाहायला भेटतील. अगदी ₹10 पासनं आपल्या बॅचला इथे या ठिकाणी सुरुवात आहे. म्हणजे ₹10 ची बॅच पण तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेली आहे. आणि याचबरोबर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावानं टेलिग्राम चॅनल देखील आपला या ठिकाणी आहे, ज्यामध्ये खूप साऱ्या नोट्स विद्यार्थ्यांना मोफतपणे इथे या ठिकाणी दिले जातात. तर मित्रांनो, आज आपण सुरू करतोय महत्त्वाचं या ठिकाणी सेशन, ज्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2024 चा पेपर, खास करून हिस्ट्री विषयातले प्रश्न आपण इथे या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर बघा, एक प्रश्न इथं विचारला गेला बघा. तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न यापूर्वी पण आयोगाने या ठिकाणी विचारले होते, लक्षात घ्या. फक्त थोडंसं सेंटेन्स फॉर्ममध्ये हा प्रश्न इथे या ठिकाणी विचारलेला आहे. तर प्रश्न काय आहे तो आधी आपण नीट पाहून घेऊया आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर पण बघू आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण आपण इथे या ठिकाणी देऊया. तर बघा, इथं दिलेलं आहे, खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड या ठिकाणी करा. बघा, पूर्वीच्या जर आपण कंबाईनच्या पेपरचं जर स्वरूप बघितलं असेल, तर कंबाईनच्या पेपरमध्ये सुरुवातीला या ठिकाणी वन लाईन सेंटेन्समध्ये या ठिकाणी प्रश्न विचारले जात होते. आता मात्र जसं राज्यसेवेचे प्रश्न असतात, तशा प्रकारचे प्रश्न हे आता कंबाईनच्या पेपरमध्ये विचारायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून आपला अभ्यास केवळ पाठांतरावर या ठिकाणी नसावा, तर थोडंसं तो टॉपिक अभ्यासत असताना त्याचा समग्र अध्ययन करणं खूप जास्त गरजेचं आहे. बघा, हा प्रश्न आहे, की खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा, ज्यामध्ये म्हटलंय, की भारतात पहिली सुती कापड गिरणी ही मुंबई येथे या ठिकाणी सुरू झाली. तर लक्षात घ्या, मुंबईमध्ये सुरू झाली का पहिली कापड गिरणी? ते एकदम बरोबर आहे. तर मुंबईमध्ये आपल्याला पाहायला भेटतं 1851-52 च्या दरम्यान या ठिकाणी पहिली मुंबईमध्ये कापड गिरणी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. हे विधान सत्य आहे. दुसरं तर इथं म्हटलं बघा, भारतात पहिली तागाची गिरणी ही रिश्रा येथे या ठिकाणी सुरू करण्यात आली. आता हे रिश्रा ठिकाण कुठे आहे? तर लक्षात घ्या, हे ठिकाण आहे बंगाल प्रांतामध्ये. तर बंगाल प्रांतामध्ये या प्रकारचं रिश्रा नावाचं ठिकाण आहे. तर तिथं पहिली तागाची गिरणी या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे विधान योग्य या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या, 1855 ला बंगालमधल्या रिश्रामध्ये पहिली तागाची गिरणी जी आहे, ती या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि तिसरं सेंटेन्स आहे, भारतातील पहिली सुती कापड गिरणी हे कावसजी नानाभाई यांनी या ठिकाणी सुरू केली. आता हे आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकातली ही बीट आहे, लक्षात घ्या. आता कावसजी नानाभाई फक्त एवढंच नाव दिलं. आता कंबाईन काय करते बरं का, कधी-कधी नाव देते, कधी-कधी आडनाव देते. तर हे लक्षात घ्या, कावसजी नानाभाई दावर हे पूर्ण यांचं या ठिकाणी नाव आहे. त्यामुळे आपण जनरली वाचत असतो कावसजी दावर, तर दावर शोधत असतो. दावर नसतं, कावसजी नाव आहे. तर कावसजी नानाभाई दावर यांनी या ठिकाणी पहिली गिरणी या ठिकाणी सुरू केलेली आहे 1855 ला. 1855 ला रिश्रामध्ये तागाची गिरणी आणि 1851-52 च्या दरम्यान ही मुंबईमध्ये कावसजी दावरच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांनी या ठिकाणी ही गिरणी सुरू केलेली आहे. आणि म्हणून मग हा प्रश्न जर आपण बघितला, तर या प्रश्नाचं राइट आन्सर हे या ठिकाणी ए, बी आणि सी अशा पद्धतीचं या ठिकाणी आहे. हे झालं आपला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय नेमकं आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. परंतु याशी संबंधित आणखीन काय बरं प्रश्न येऊ शकतात का? तर येऊ शकतात, लक्षात घ्या.
तर बघा, हे जे काही रिश्रामध्ये जी काही तागाची गिरणी या ठिकाणी आणली, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला थोडंसं इथे या ठिकाणी सिलेबसलाच धरून एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी पाहूया. तर बंगाल जर आपण बघितलं, तर बंगाल जे आहे, हे बंगाल एक अत्यंत सुपीक प्रांत या ठिकाणी आहे आणि लक्षात घ्या, या बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर तांदूळ जे आहे, तर त्या तांदुळाची शेती इथे या ठिकाणी केली जात होती. तांदूळ पिकवला जात होता. तर असं एक विधान आहे, की बंगाल म्हणजे संपूर्ण आशियाचं अ, आगार मानलं जातं. बंगाल हे संपूर्ण आशियाचं तांदळाचं आगार आहे. अशा प्रकारचं विधान कोणाचं आहे? असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नीट समजून घ्या प्रश्न काय आहे? बंगाल म्हणजे संपूर्ण आशिया खंडाचं तांदळाचं आगार आहे. असं विधान कोणाचं आहे? हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग लक्षात घ्या संविधान कोणाचं आहे? तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर रॉबर्ट क्लाइव्ह जे आहे ना, तर त्या रॉबर्ट क्लाइव्हनं या बंगालचं वर्णन जे आहे, हे तांदळाचं आगार अशा पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. बघा, आपल्याला माहिती आहे हा तसा टॉपिक जर आपण बघितला, तर बघा भारताचा आर्थिक इतिहास जो आहे त्याशी संबंधित या ठिकाणी आहे. आपल्याला पाहायला असं भेटतं, की ब्रिटिशांनी भारतामध्ये जे पण काही शेतीचं व्यापारीकरण या ठिकाणी केलं होतं, त्या शेतीच्या व्यापारीकरणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं कापूस हे एक महत्वाचं उत्पादन होतं, जे नगदी पिकांमध्ये आपण पाहतो. तर त्या नगदी पिकांमध्ये कापूस एक महत्वाचं उत्पादन होतं. तसं ताग देखील या ठिकाणी इथे या ठिकाणी आहे. तर त्याशी संबंधित संपूर्ण आशियाचं पोट भरणारं या ठिकाणी तांदळाचं आगार म्हणून बंगाल प्रांताला कोणी संबोधलं? तर असा प्रश्न जर आला तर नवल वाटू नका. फक्त लक्षात घ्यायचं उत्तर तुम्हाला रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी द्यायचं आहे. याचबरोबर लक्षात घ्या रॉबर्ट क्लाइव्हनंच या ठिकाणी भारतामध्ये एक महत्वाचं शहर होतं, ज्या शहराचं वर्णन भारताचं या ठिकाणी मँचेस्टर म्हणून या ठिकाणी केलेलं आहे. लक्षात घ्या भारताचं मँचेस्टर काय होतं तर मँचेस्टर हे इंग्लंडमधलं एक महत्वाचं कापड गिरणी या ठिकाणी होती लक्षात घ्या. म्हणजे कापड जसं आपल्याकडे सुरत आहे, मुंबई आहे, हे जे शहर आहे तशा प्रकारचं मँचेस्टर एक महत्वाचं शहर होतं, जिथं तिथं मोठ्या प्रमाणावर कापड गिरण्या या ठिकाणी होत्या. लक्षात घ्या भारताचं मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला संबोधलं जातं? असा पण प्रश्न तुम्हाला या टॉपिकशी संबंधित या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर भारताचं मँचेस्टर म्हणून लक्षात घ्या कोणतं शहर आहे? तर नाव नीट लक्षात घ्या. त्याला या ठिकाणी मँचेस्टर इथं परत लिहितो मी थोडंसं मिस्टेक झाली. मँचेस्टर जे आहे, तर मँचेस्टर म्हणजे या ठिकाणी ढाका आहे हे लक्षात घ्या. तर ढाकाला भारताचं मँचेस्टर म्हणून संबोधलं जात होतं. ढाक्यामध्ये मलमलचं कापड हे खूप जास्त प्रसिद्ध या ठिकाणी होतं आणि मोठी इंडस्ट्री मलमलच्या कापडाची ढाक्यामध्ये होती आणि म्हणून रॉबर्ट क्लाइव्हनंच या ठिकाणी ढाका या शहराचं वर्णन या ठिकाणी भारताचं मँचेस्टर अशा पद्धतीने केलेलं आहे. महत्वाचा मुद्दा आहे हा लक्षात घ्या. तर अशा प्रकारचे प्रश्न जर आले तुम्हाला तर ते नवल या ठिकाणी समजू नका. याचबरोबर लक्षात घ्या शेतीचं व्यापारीकरण, औद्योगिकीकरण या टॉपिकशी संबंधित काही वर्षांपूर्वी प्रश्न विचारलेले आहेत. तर लक्षात घ्या शेतीचं व्यापारीकरण म्हणजे काय? अन्नधान्याच्या पिकांच्या ऐवजी नगदी पिकं जी आहेत, ते नगदी पिकं घेणं. मग नगदी पिकांमध्ये कोणकोणती पिकं येतात? त्या संदर्भात पण प्रश्न विचारले गेले होते. जसं की आपण पाहू शकतो ऊस आहे, तसंच या ठिकाणी कापूस या ठिकाणी आहे, ताग आहे, अफू आहे, चहा या ठिकाणी आहे, तंबाखू या ठिकाणी आहे, ताग आहे. अशा प्रकारची जी पिकं आहेत, ज्यातून नीळ पण एक महत्वाचं पीक आहे. तर ज्यातून या ठिकाणी थेट आणि लवकर या ठिकाणी मार्केटमध्ये ते पिकं विकल्यानंतर लगेच ताबडतोब तिथं या ठिकाणी पैसे मिळतात. असं जे पिकं आहे त्याला कॅश क्रॉप्स किंवा नगदी पिकं म्हटले जातात. म्हणजे ब्रिटिशांनी शेतीचं व्यापारीकरण या ठिकाणी करून भारताचं आर्थिक लूट या ठिकाणी केली. याशी संबंधित असे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात हे लक्षात घ्या. तर या पद्धतीचा हा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहिला. तर त्यानंतर नेक्स्ट क्वेशन जो आहे, तर तो नेक्स्ट क्वेशन आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, हा एक प्रश्न आहे बघा. या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला इथे या ठिकाणी डिस्कशनला आणायचे आहेत. तर बघा, काय प्रश्न आहे तो आधी आपण वाचून घेऊ आणि त्यानंतर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर या ठिकाणी देऊ. हे सारे प्रश्न आपण आपल्या बॅचमध्ये शिकवलेले आहेत लक्षात घ्या. ज्यांनी आपल्या कंबाईनच्या बॅचेस या ठिकाणी जॉइन केलेल्या आहेत, राज्यसेवेच्या बॅचेस जॉइन केलेल्या आहेत, त्यांना हे लक्षात येतंय, की हां, हे प्रश्न सरांच्याच नोट्समधनं, त्यांच्या स्टिचिंगमधनं आलेले आहेत. ठीक ना? आता पण येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये 2025 ची जेव्हा परीक्षा तुम्ही देताल कंबाईनची, पूर्व असू द्या किंवा मुख्य असू द्या,
त्याही प्रश्नपत्रिकेमध्ये आणि राज्यसेवेच्या पण पेपरमध्ये आपल्या नोट्समधनंच प्रश्न विचारले जाऊ शकतील, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. असं जनरली होत नाही, की टीचिंगच्या बाहेर या ठिकाणी प्रश्न असतात. ठीक आहे ना? हे लक्षात घ्या. बघा हा प्रश्न बघा, की कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै सन 1857 रोजी बंड केलं होतं? या पद्धतीचं म्हणजे कोल्हापूरमधल्या विद्रोहाशी संबंधित हा प्रश्न इथे या ठिकाणी विचारलेला आहे. आता कोण होतं ते कोल्हापूरमध्ये विद्रोह करणारं? तर बघा इथे लिहिलं रामजी शिरसाट नाव आहे. नानासाहेब पेशवे नाव आहे. त्याचबरोबर रंगोबापू गुप्ते या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर भीमा नाईक अशा प्रकारचे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. लक्षात घ्या कंबाईनच्या पेपरमध्ये जर का तुम्ही या ठिकाणी त्याची तयारी या ठिकाणी करत आहात कंबाईनची, माझं तुम्हाला एक सजेशन या ठिकाणी आहे. 1857चा उठाव करत असताना महाराष्ट्रामध्ये कोणी कुठं विद्रोह या ठिकाणी केला, तर ही नावं या ठिकाणी एकदा पाठ करून टाका. कारण या नावाशी संबंधितच प्रश्न या ठिकाणी येतो आणि हे खूप जास्त नाही 8-10 नावं आहेत. ते जर व्यवस्थितरित्या तुम्ही केलं, की तुमचे उत्तर या ठिकाणी राइट या ठिकाणी येतील हे लक्षात घ्या. तर बघा 1857च्या उठावाशी संबंधित कोल्हापूरमध्ये कोण होतं? तर रामजी शिरसाट या ठिकाणी होते. तर इथं आपण पर्यायामध्ये बघितलं तर आपल्याला दिसतं बघा फक्त हा पर्याय क्रमांक 4 मध्ये इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. तसा पेपर हा सोपा आहे. परंतु याचं डिस्कशन करणं गरजेचं आहे ना. कारण काय की काही नव्यानं विद्यार्थी येतायत. दरवर्षी नव्यानं विद्यार्थी येत असतात आणि ते विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर आपण चर्चा केली पाहिजे. आता जे खूप जास्त या 3-4 वर्षांपासून या ठिकाणी काम करताना हे सोपंच वाटतंय. परंतु नवीन विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचं आहे डिस्कशन करणं. ठीक आहे ना? तर रामजी शिरसाट आता बघा, यामध्ये आपल्याला नानासाहेब पेशवे, रंगोबापू आणि त्याचबरोबर भीमा नाईक यांच्या पद्धतीची नावं आपल्याला या ठिकाणी दिसतात. मग याच्यावर पण आपण थोडीशी चर्चा करूया. 1857 चा उठाव जर आपण बघितला तर नानासाहेब पेशवे एक महत्वाचे आहे. नानासाहेब पेशवे जे आहेत, तर त्यांनी कानपूर या भागामध्ये विद्रोह या ठिकाणी घडवून आणल्याचं एकंदरीत दिसून येतं. नानासाहेब पेशवे कानपूरमध्ये त्यांनी या ठिकाणी विद्रोह घडवून आणल्याचं दिसतं. तर यांचा काय नेमका इश्यू होता तो नीट समजून घ्या. आपल्याला पाहायला भेटतं, की बाजीराव दुसरा या नावाचा या ठिकाणी पेशवा या ठिकाणी होऊन गेला भारतामध्ये आणि त्या पेशव्याचा पराभव 1818 ला इंग्रजांनी या ठिकाणी केला आणि त्यानंतर इंग्रजांनी त्याला पुण्यामध्ये राहण्यास बंदी केली आणि कानपूरच्या जवळ बिठूर या ठिकाणी त्याचं पुनर्वसन या ठिकाणी केलं. तर इथं पाहायला भेटतं बाजीराव दुसराला या ठिकाणी मूलबाळ नव्हतं आणि म्हणून मग त्यानं नानासाहेब पेशवाला दत्तक इथे या ठिकाणी घेतलं. आता इथं झालं असं, की बाजीराव दुसऱ्यांचं निधन झाल्यानंतर नानासाहेब पेशवाला इंग्रजांनी पेशवा मानण्यास या ठिकाणी नकार दिला. त्याची पेन्शन पण या ठिकाणी बंद केली आणि म्हणून मग या नानासाहेब पेशवानं काय केलं, त्याचा एक वकील होता ज्याचं नाव होतं अजीमुल्ला खान. अजीमुल्ला खानचं नाव थोडंसं लक्षात असू द्या, लक्षात घ्या. ठीक आहे. अजीमुल्ला खान जो आहे, तर त्या अजीमुल्ला खानला त्यांनी या ठिकाणी लंडनला पाठवलं आणि लंडनला पाठवून या ठिकाणी अजीमुल्ला खानच्या द्वारे इंग्रजांची मनधरणी करायला सांगितलं, की नानासाहेब पेशवाला पेशवा म्हणून या ठिकाणी मान्यता द्या. मात्र अजीमुल्ला खान तिथं माघारी आला भारतामध्ये कारण इंग्रजांनी नानासाहेब पेशवाला पेशवा म्हणून संबोधलंच नाही. ठीक आहे ना. तर या पद्धतीचा हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तर त्यामुळं मग जेव्हा 1857 चा उठाव झाला, तेव्हा नानासाहेब पेशवानं कानपूरमध्ये बिठूर या ठिकाणापासून विद्रोहाला इथे या ठिकाणी सुरुवात केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर महत्वाचा मुद्दा आहे हा एक लक्षात घ्या. आता बघा इथं आपल्याला लक्षात असं हे पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या, की जेव्हा विद्रोह झाला, तेव्हा भारतीय सैनिकांनी दिल्ली गाठलेली आहे. ठीक आहे ना. तर 10 मे 1857 ला मेरठमध्ये विद्रोह झाला आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी आपल्या उठावकर्त्यांनी दिल्ली गाठली आणि मग दिल्ली गाठल्यानंतर पाहायला भेटतं, की बहादूरशाह जफरनं 2 दिवस घेतले, की नेतृत्व करण्यासंदर्भात मला विचार करू द्या म्हटलं आणि नंतर मग 2 दिवसानंतर म्हणजे 13 मे सन 1857 त्याने या ठिकाणी जाहीर केलं, ठीक आहे, मी या विद्रोहाचं नेतृत्व या ठिकाणी करेल आणि त्यानंतर मग संपूर्ण भारतामध्ये त्यांनी जाहीरनामे या ठिकाणी पाठवले. तर लक्षात घ्या बहादूरशाह जफर जो होता, तर त्याच्या जाहीरनाम्यामध्ये 2 महत्त्वाच्या देवता ज्या होत्या त्यांची नावं या ठिकाणी आहेत. एक म्हणजे पैगंबर, मोहम्मद पैगंबर आणि दुसरं म्हणजे वर्तमान महावीर. या दोघांची शपथ दिलेली आहे भारतीय जनतेला, की सांगितलं की तुम्ही या दोघांच्या शपथा घेऊन 1857 च्या उठावामध्ये या ठिकाणी सहभागी या ठिकाणी व्हा. आपल्याला माहिती असेल, की उठावाची तारीख जी आहे ना, तर ती 31 मे इथे या ठिकाणी निश्चित केली होती. म्हणजे 1857 ला उठाव होणार, मग कोणत्या तारखेला होणार आहे? तर 31 मे ला होणार आहे. मात्र तो उठाव हा आधीच 10 मे लाच या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. अशा पद्धतीने हा एक महत्वाचा
अ, याचा मुद्दा या ठिकाणी येतो. नानासाहेब पेशव्यांबद्दल मला हे तुम्हाला सांगायचंय, की जेव्हा बहादूरशाह जफरनं इथं अनाउन्समेंट केली, त्यानंतर नानासाहेब पेशवा जे आहे, या 1857च्या उठावामध्ये ते या ठिकाणी सहभागी झाले आणि त्यांनी या ठिकाणी बहादूरशाह जफरचा मी या ठिकाणी प्रतिनिधी असेल किंवा त्याचा या ठिकाणी गव्हर्नर असेल, अशा प्रकारची भूमिका नानासाहेब पेशवाने या ठिकाणी घेतली आणि मग ते या विद्रोहामध्ये सहभागी या ठिकाणी होताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात. कोलिन कॅम्पबेल नावाचा एक इंग्रज अधिकारी होता, ज्यानं नानासाहेब पेशव्यांचं बंड हे मोडून काढलेलं आहे. हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या. तर रंगो बापू गुप्ते यांच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे, रंगो बापू गुप्ते यांनी देखील हे साताऱ्याचे महाराजे प्रतापसिंह महाराजांचे वकील म्हणून ते लंडनला गेले. तिथं 13 वर्ष निवास केलं. मात्र त्यांना देखील या ठिकाणी यश मिळालं नाही आणि म्हणून मग ते भारतामध्ये या ठिकाणी परतले आणि मग या रंगो बापू गुप्तेंच्या नेतृत्वाखाली साताऱ्यामध्ये कटवाल्यांच्या सभा घेण्यात आल्या आणि मग साताऱ्यामध्ये रंगो बापू गुप्ते यांनी या ठिकाणी इथं विद्रोह घडवून आणला. असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे. आता बॅचमध्ये डिटेलमध्ये आपण त्याच्यावर या ठिकाणी बोललेलो आहोत. याचबरोबर भीमा नाईक. भीमा नाईक महत्वाचा आहे लक्षात घ्या. भीमा नाईक जर आपण बघितलं, तर या भीमा नायकानं हा एक आदिवासी बांधव आहे लक्षात घ्या. तर आदिवासी भीमा नाईक जो आहे, त्यानं भिल्लांचा विद्रोह या ठिकाणी घडवून आणलेला आहे. खानदेशमध्ये त्यानं या ठिकाणी इथं विद्रोहाचं नेतृत्व केल्याचं दिसून येतं. भीमा नायकाच्या सोबत या ठिकाणी आपल्याला लक्षात असू द्या, कजार सिंह पण या ठिकाणी होतं. ठीक आहे ना. आता कजार सिंहची स्टोरी आता मी सांगत नाही तुम्हाला. बॅचमध्ये डिटेलपणे आपण याच्यावर चर्चा केलेली आहे. भीमा नाईक आणि कजार सिंह या दोघांनी या ठिकाणी खानदेशमध्ये विद्रोहाचं नेतृत्व केल्याचं दिसून येतं. भीमा नायकानं जे बंड केलं होतं ते आंबापाणी नावाचं गाव जे आहे, त्या आंबापाणी नावाच्या गावामध्ये त्याने या ठिकाणी विद्रोह केला होता. आणि लक्षात घ्या भीमा नायकाचा अजून एक महत्वाचा मुद्दा, की या विद्रोहामध्ये त्यानं सुमारे 400 भिल्ल महिलांना इथे या ठिकाणी उठावामध्ये उतरवलं होतं. हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. भीमा नायकाप्रमाणेच भागोजी नाईक पण या ठिकाणी होता लक्षात घ्या. इथे लिहितो बघा मी भागोजी नायकाचं नाव इथे लक्षात घ्या. भागोजी नाईक जो आहे, हा भागोजी नाईक पण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. तर त्यानं पण या ठिकाणी विद्रोह केलेला होता. अहमदनगरमध्ये संगमनेर नावाचं जे ठिकाण आहे, तर अहमदनगरमधल्या संगमनेर या ठिकाणामध्ये भागोजी नायकानं विद्रोह केला आणि या भागोजी नायकाचा विद्रोह मोडून कोणी काढला? त्या ठिकाणी दादोबा पांडुरंग तरखडकर जे आहे, हे त्यावेळेस अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर होते. त्यांनी हा विद्रोह मोडून काढल्याचं दिसून येतं. तर हा पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. याचबरोबर लक्षात घ्या, आपण जामखिंडीमध्ये हे एक नाव लक्षात घ्यायचं. जामखिंडीमध्ये आप्पासाहेब पटवर्धन होते बघा. जामखिंडीच्या विद्रोहाचं नेतृत्व जे आहे, हे जामखिंडीमध्ये कोण होते? अप्पासाहेब पटवर्धन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर आपल्याला आणखीन काही महत्त्वाची नावं ही या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं नागपूरमध्ये पण आपण पाहू शकतो. नागपूरमध्ये पण या ठिकाणी या प्रकारचा विद्रोह झाला. नागपूरच्या 1857च्या विद्रोहाचं वैशिष्ट्य असं होतं, की नागपूरमध्ये या ठिकाणी असा संदेश दिला गेला होता, की हवेमध्ये दारूचे फुगे उडवले गेल्यानंतर विद्रोह घडवून आणायचा. त्या प्रकारची रणनीती या ठिकाणी होती. मात्र नागपूरच्या राणी होत्या राणी बांकाबाई. त्यांनी मात्र इंग्रजांना या विद्रोहाची माहिती या ठिकाणी पोहोचवली आणि त्यामुळे हा विद्रोह इंग्रजांनी दडपून टाकला. तर विलायत खान आणि कादिर खान, विलायत खान आणि कादिर खान यांनी या ठिकाणी या विद्रोहाचं नेतृत्व इथे या ठिकाणी केलं होतं. असं आपल्याला एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. महत्वाचा हा पण एक विद्रोह आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या. तर याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर भगवंतराव निळकंठराव जे आहे, त्यांनी या ठिकाणी नाशिकमधल्या पेठ या भागामध्ये, पेठ सुरगाणा भाग जो आहे, पेठ सुरगाणा भाग, तर तिथं या ठिकाणी भगवंतराव निळकंठराव जे आहे, इथं लिहितो बघा मी, भगवंतराव निळकंठराव यांनी या ठिकाणी विद्रोहाचं नेतृत्व जे आहे, ते इथे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हा पण महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रिलिम्सला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. कोणी कुठे विद्रोह केला आणि खास करून महाराष्ट्रातील विद्रोहाबद्दलची माहिती तुम्ही थोडीशी अपडेट या ठिकाणी करा. बरं ही माहिती कुठे मिळेल? तर काही नाही इयत्ता 11वीचं जुनं जे पुस्तक आहे ना महाराष्ट्राचा इतिहास, त्या पुस्तकामध्ये हे सगळी नावं, हे सगळ्या गोष्टी इथे या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. याचबरोबर लक्षात घ्या अ, आपल्याला पाहायला असं भेटतं, की 1857च्या उठावाच्या दरम्यानच या ठिकाणी इंग्रजांनी 1857 साली या ठिकाणी एक कायदा या ठिकाणी आणला होता, ज्याला आपण शस्त्र परवाना कायदा या नावानं पण या ठिकाणी संबोधतो. तर शस्त्र परवाना कायदा 1857 ला आणला होता. तो जो शस्त्र परवाना जो तुम्ही म्हणताय आता आर्म्स ॲक्ट, तो नंतर आला.
तो लॉर्ड लिटनच्या काळामध्ये 1878 ला आला. पण त्याच्याही आधी 1857 ला शस्त्र परवाना अधिनियम आलेला होता. त्यामध्ये भारतीय लोकांकडनं सारे शस्त्र इथे या ठिकाणी जप्त करण्यात आल्याचं दिसून येतं. जेव्हा हा कायदा आला तेव्हा लक्षात घ्या, मुधोळ जो भाग आहे मुधोळ, त्या मुधोळमध्ये बेरड जमातीचे जे लोक होते, त्यांनी बेरड लोकांना, रामोशी लोकांना एकत्र केलं आणि इंग्रजांच्या विरोधात एक सशस्त्र लढा इथे या ठिकाणी उभारल्याचं दिसतं. साधारणतः 1,500 बेरड आणि मागास जातीचे लोक एकत्र आले होते आणि त्यांनी या ठिकाणी इथं विद्रोह घडवून आणला होता 1857 ला. मुधोळमध्ये तो विद्रोह झाला होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर हे महत्त्वाचे मुद्दे आपण थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं इथे या ठिकाणी राहील. चलो त्यानंतरचा प्रश्न आता आपण पाहूया. चलो नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण त्यानंतरचा प्रश्न इथं पाहून घेऊया. बस. हां, आता हा बघा सती प्रथेबद्दलचा प्रश्न आहे. ठीक आहे ना. आपण आपलं एक समाज सुधारकाचं पुस्तक आहे बघा आपलं. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला दिसून येईल. तर त्या पुस्तकात ॲज इट इज स्वरूपामधला हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे ना. असे प्रश्न येतात जेव्हा आपण असं वाटतं, की अरे हे प्रश्न मी कधी वाचले नाही. तर लक्षात घ्या त्या सोर्सेस पर्यंत पोहोचणं पण गरजेचं राहतं आहे ना. अभ्यास करत असताना तुमचे जे पुस्तकं वाचतात ते थोडेसे ऑथेंटिक असले पाहिजे. त्या सोर्सेसमधनं इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली पाहिजे. हे पण महत्वाचं असतं. नाहीतर काय होतं, की प्रश्न आपले चुकून जातात. ठीक ना? पहा, सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे वर्णन या ठिकाणी कोणी केलेलं आहे? किंवा असं वर्णन असं खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे? हा प्रश्न आहे. तर विल्यम बेंटिंक आहे, महात्मा फुले आहे, राजाराम मोहन राय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर आहे. लक्षात घ्या राइट आन्सर आहे ते म्हणजे इथं राइट आन्सर जर आपण बघितलं, तर राइट आन्सर आहे ते म्हणजे राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांचं या ठिकाणी हे विधान आहे सती प्रथेच्या संदर्भामध्ये. ठीक आहे ना? बघा राजाराम मोहन राय यांची ग्रंथसंपदा थोडीशी या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्यावर प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यांची वर्तमानपत्र पण या ठिकाणी थोडीशी अभ्यास करून या ठिकाणी जावा तुम्ही. आत्ताचा जो काही गट क चा पेपर आहे त्यासाठी. कारण होऊ शकतं यांच्यावर प्रश्न या ठिकाणी येईल. आता बघा या राजाराम मोहन राय जे आहे, तर त्यांनी जसं एक संघटना चालवली त्याचं नाव या ठिकाणी ब्राह्मो समाज या ठिकाणी होतं आहे ना. ब्राह्मो समाज नावाचं एक संघटन या ठिकाणी होतं. तसंच बंगाल प्रांतामध्ये अजून एक महत्त्वाचं संघटन होतं, ज्यांनी भारतामध्ये सामाजिक चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान या ठिकाणी दिलं. तर ते संघटन होतं ज्याचं नाव होतं यंग बंगाल. यंग बंगाल नावाचं एक संघटन आपल्याला पाहायला भेटतं. आयोग तुम्हाला यंग बंगालवर पण विचारू शकतो लक्षात घ्या. 1928 सालचं 1828 सालचं हे संघटन आहे यंग बंगाल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा यंग बंगाल आला कुठून? कुणी आणलं? तर लक्षात घ्या हेनरी विवियन डेरेजिओ नाव नीट लक्षात घ्या. ठीक आहे ना, इथे लिहितो बघा. हेनरी विवियन डेरेजिओ यांचं हे संघटन या ठिकाणी होतं. यंग बंगाल जे 1828 साली स्थापन झालेलं होतं. आता हे हेनरी विवियन डेरेजिओ यांनाच भारताचे पहिले राष्ट्रवादी कवी, नॅशनलिस्ट पोएट म्हणून संबोधलं जातं आणि डेरेजिओवर अ, गट क च्या पेपरमध्ये प्रश्न एकदा विचारला गेला आणि हाच प्रश्न होता. त्या ठिकाणी भारताचे पहिले राष्ट्रवादी कवी म्हणून कोणाला संबोधलं जातं? तर डेरोजिओला. तर त्यांच्यावर एक प्रश्न येऊ शकतो, यंग बंगाल हे संघटन कोणी सुरू केलं? असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे ना? राजाराम मोहन रायांच्या ग्रंथसंपदांमध्ये तिथं पण थोडंसं या ठिकाणी काम करा. जसं आपल्याला माहिती आहे जीजस ऑफ अ, म्हणजे त्याचे ग्रंथ आता पहा मला आता आठवायला तयार नाही. प्रिसेप्ट ऑफ जीजस या नावाचा ग्रंथ होता, है ना? प्रिसेप्ट ऑफ जीजस या नावाचा ग्रंथ होता. त्याचबरोबर या ठिकाणी राजाराम मोहन रायांची वर्तमानपत्र जे आहे, ते पण या ठिकाणी इथं अभ्यासणं खूप जास्त गरजेचं. तर त्यांच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. संवाद कौमुदीवर येईल. मिरातुल अखबारवर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. अ, त्याचबरोबर त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या आधी आत्मीय सभा या ठिकाणी नावाचं संघटन होतं. तर त्या आत्मीय सभेवर पण या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आत्मीय सभेचे सदस्य कोण होते ते एकदा पाहून जावा आणि त्याचबरोबर या ठिकाणी अ, या ब्राह्मण समाजाचे सदस्य देखील कोण या ठिकाणी होते, ते पण इथे या ठिकाणी पाहून जावा. ठीक आहे. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा. लक्षात घ्या बंगदूत हे एक वर्तमानपत्र होतं बघा. बंगदूत. बंगदूत हे वर्तमानपत्र जे आहे हे राजाराम मोहन राय यांनीच या ठिकाणी सुरू केलेलं होतं. आता या काळामध्ये एक संघटन चालवलं जात होतं. त्या संघटनेचं नाव या ठिकाणी होतं धर्मसभा. धर्मसभा नावाचं एक संघटन. तर धर्मसभेवर प्रश्न विचारले जातील बरं का. धर्मसभेवर प्रश्न विचारला जाईल. धर्मसभा हे 1830 सालचं संघटन होतं. आता हे संघटन जे आहे, ते राधाकांत देव यांचं या ठिकाणी होतं. नाव नीट लक्षात घ्या. इथे लिहितो बघा मी. राधाकांत देव.
राधाकांत देव यांनी एक संघटन चालवलं, ज्या संघटनेचं नाव होतं धर्मसभा. आता कशासाठी होतं हे संघटन? लक्षात घ्या 1828 ला 1828 ला ब्राह्मो समाज स्थापन झाली आणि 1829 साली सती प्रथा प्रतिबंध कायदा आला. तर त्या कायद्याला अपोज करण्यासाठी आणि हिंदूंना संघटित करून इंग्रजांच्या द्वारे जो काही भारतीय धर्मामध्ये हस्तक्षेप केला जातो, तो रोखण्यासाठी धर्मसभेची स्थापना केली. मग या धर्मसभेच्या माध्यमातून ब्राह्मो समाजावर टीका मोठ्या प्रमाणात केली. राजाराम मोहन रायवर टीका केली. तेव्हा राजाराम मोहन रायने आपल्यावर केलेल्या टीकाला प्रत्युत्तर देण्यासाठी 1830 साली बंगदूत नावाचं एक वृत्तपत्र या ठिकाणी सुरू केलं होतं. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. या पद्धतीचा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा धर्मसभा जसं आहे ना, तसं देवसभा किंवा देवसमाज असा पण एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर देवसभा किंवा देवसमाज हे संघटन कोणाचं आहे? तर लक्षात घ्या 1800 साधारणतः 87 च्या काळामध्ये देव समाज नावाचं संघटन इथे या ठिकाणी आलं. तर शिवनारायण अग्निहोत्री नाव नीट लक्षात घ्या. तर शिवनारायण अग्निहोत्री जे आहे, या शिवनारायण अग्निहोत्री यांनी देव समाज नावाचं एक संघटन इथे या ठिकाणी स्थापन केलं होतं. असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. महत्वाचं या ठिकाणी हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे ना? तसंच या पद्धतीचा वेद समाज पण आहे बघा. वेद समाज हे एक संघटन आपल्याला पाहायला भेटतं. आता बघा धर्मसभा पाहिलं, त्याचबरोबर देव समाज पाहिलं आणि वेद समाज पण नावाचं एक संघटन या ठिकाणी इथं होतं. आता तुम्ही म्हणताल हे कुठलं संघटन आहे वेद समाज? तर लक्षात घ्या केशवचंद्र सेन यांनी स्थापन केलेलं होतं वेद समाज आणि एक महत्वाचं नाव श्रीधरलू नायडू त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. हे संघटन जे होतं 1864 सालचं या ठिकाणी आहे आणि नाव इथं लिहितो मी श्रीधरलू नायडू. श्रीधरलू नायडू हे नाव आपण या ठिकाणी लक्षात घ्या. तर श्रीधरलू नायडू आणि केशवचंद्र सेन या दोघांनी मिळून वेद समाज या नावाचं संघटन स्थापन केलं होतं. महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या. हे संघटन जे होतं हे मद्रासमध्ये होतं हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. मद्रासमध्ये या प्रकारचं संघटन आपल्याला पाहायला भेटतं. इंडियन सोशल रिफॉर्म या नावाचं पण संघटन आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. बघा एकाच संघटनेवरनं आपण किती डीपमध्ये या ठिकाणी चाललोय. इंडियन रिफॉर्म इंडियन सोसायटी, इंडियन रिफॉर्म असोसिएशन म्हणा किंवा इंडियन रिफॉर्म सोसायटी असं म्हणा. इंडियन रिफॉर्म असोसिएशन किंवा इंडियन रिफॉर्म सोसायटी अशा प्रकारचं एक संघटन हे स्वतः केशवचंद्र सेननी 1870 ला या ठिकाणी सुरू केलं होतं आणि या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, की 1872 चा एक ॲक्ट या ठिकाणी करण्यात आला. द नेटिव्ह मॅरेज ॲक्ट 1872 द नेटिव्ह मॅरेज ॲक्ट ज्यामुळं मुलीचा विवाह योग्य वय 14 वर्ष या ठिकाणी करण्यात आलं होतं. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घेऊ द्या. या प्रकारचा इंडियन रिफॉर्म असोसिएशन किंवा इंडियन रिफॉर्म सोसायटी तर या संघटनेचं एक मुखपत्र पण होतं ज्याचं नाव होतं रिफॉर्मर. रिफॉर्मर या नावाचं संघटन एक वृत्तपत्र इंडियन रिफॉर्म असोसिएशन अथवा सोसायटीचं मुखपत्र या ठिकाणी होतं, जे केशवचंद्र सेन स्वतः चालवत होते. हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यावर थोडंसं मी या ठिकाणी बोलेल. बघा ईश्वरचंद्र विद्यासागर जर आपण पाहिलं तर मोस्ट इम्पोर्टंट नाव आहे. ब्राह्मण समाजाच्या नंतर किंवा ब्राह्मण समाजाच्या मुशीतच तयार झालेले हे कार्यकर्ते होते ईश्वरचंद्र विद्यासागर. लक्षात घ्या, या ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यामुळं विधवा पुनर्विवाह कायदा जो आहे, हा 1856 साली इथे या ठिकाणी बनल्याचं दिसून येतं. आता या ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहे, विधवा पुनर्विवाह कायदा यांच्या काळामध्ये जो निर्माण या ठिकाणी झाला, तेव्हा यांनी काही महत्त्वाचे एफर्ट घेतले होते का हा कायदा निर्माण करण्यासाठी? तर साहजिकच यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ या ठिकाणी होता. त्या ग्रंथाचं नाव होतं इथे लिहितो बघा मी विडो वुमन. विडो वुमन या नावाचा ग्रंथ हा यांनी इथे या ठिकाणी सुरू केलेला होता. याचबरोबर यांनी एक महत्वाचं वर्तमानपत्र देखील चालवलं होतं, ज्याचं नाव होतं सोमप्रकाश. सोमप्रकाश हे महत्वाचं वर्तमानपत्र इथे या ठिकाणी या ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी या ठिकाणी चालवलं होतं. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. जे बंगालमधल्या संस्कृत कॉलेजचे इथे या ठिकाणी प्राध्यापक होते ईश्वरचंद्र विद्यासागर. आता बघा या ह्यांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं राहिलं किंवा यांचा जो प्रभाव होता, यांचं वैशिष्ट्य पाहण्यापेक्षा आपण यांचा प्रभाव महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणा चळवळीवर या ठिकाणी पडतो. महाराष्ट्रामध्ये एक नाव आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे विष्णू शास्त्री पंडित हे एक नाव लक्षात घ्या.
विष्णू शास्त्री पंडित यांना महाराष्ट्राच्या ईश्वरचंद्र विद्यासागर म्हटलं जातं. कारण त्यांनी महाराष्ट्रामध्ये विधवा पुनर्विवाह मंडळाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे किंवा ज्याला आपण विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळ असं पण म्हणतो. लोकहितवादी त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे आणि विष्णू शास्त्री पंडित यांनी ते सुरू केलेलं होतं, असं एकंदरीत या ठिकाणी दिसत होतं. विष्णू शास्त्री पंडित यांनी काय केलं बघा, या विडो वुमनचं मराठीमध्ये भाषांतर केलं आणि त्याचबरोबर सोमप्रकाश नावाचं जे वर्तमानपत्र होतं, तशाच प्रकारचं एक वर्तमानपत्र यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केलं, ज्याचं नाव होतं इंदुप्रकाश. इंदुप्रकाश हे एक महत्वाचं वृत्तपत्र हे आपल्याला पाहायला भेटतं, जे सामाजिक सुधारणेसाठी अत्यंत अग्रणी पत्र इथं मानलं जातं. इंदुप्रकाश विष्णू शास्त्री पंडितांचं हे या ठिकाणी महत्वाचं आहे. ब्राह्मण कन्या विवाह विचार हा एक महत्वाचा ग्रंथ आपल्याला पाहायला भेटतो. नाव नीट लक्षात घ्या. ब्राह्मण कन्या विवाह विचार जे विष्णू शास्त्री पंडितांचा एक महत्वाचा ग्रंथ इथे या ठिकाणी मांडला जातो. ब्राह्मण कन्या विवाह विचार. तर हे महत्वाचे मुद्दे आहेत. पेपरमध्ये कुठे ना कुठेतरी, कधी ना कधीतरी तुम्हाला जरूर या ठिकाणी सापडतील. ठीक आहे ना? तर हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर बघा लॉर्ड बेंटिंक जर आपण बघितलं तर येस, विल्यम बेंटिंकच्या काळामध्ये 1829 साली हा सती प्रथेचा कायदा या ठिकाणी बनलेला आहे. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. 1833 चार्टर ॲक्ट त्याच्या काळामध्ये बनल्याचं एकंदरीत दिसून येतं. विल्यम बेंटिंक महत्वाचा गव्हर्नर जनरल आहे. त्या गव्हर्नर जनरल बद्दलची जेवढी माहिती आहे ती थोडीशी एकदा वाचून जावा. ठीक आहे? पहा. त्याच्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न इथे या ठिकाणी डिस्कशनला घेऊया. आता बघा हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. येस, आधी तर हे सगळं पुसून काढू आपण. ठीक आहे ना? आता बघा एक प्रश्न विचारला गेला, खूप सोपा प्रश्न आहे हा. हा काही कठीण प्रश्न बिलकुलच नाही. असे प्रश्न जर आले, तर या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त आनंद होईल. पण माझं असं म्हणणं राहील, असे प्रश्न येऊ नये पेपरमध्ये. असे प्रश्न पेपरमध्ये येऊ नये. यामुळं काय होतं बरं का, यामुळं तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्याला बरं वाटतं, की बाबा चला सोपा प्रश्न आला. परंतु त्याचे पडसाद नंतर आपल्याला जाणवतात, कट ऑफ हाय गेल्यावर, आहे की नाही? सगळ्याच लोकांना अशी अपेक्षा असते, की आपलं काम होऊन जाईल. त्यामुळं 55च्या पुढे ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडले होते, त्यांना असं वाटलं होतं, की चला आता यावर्षी आपण मेन्स देऊ. मात्र कट ऑफ लागला 62.5 अशा प्रकारचा कट ऑफ या ठिकाणी लागला. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला. आता सगळे गट क च्या पेपरवर तुटून पडलेले आहेत. ठीक आहे ना? पडा तुटून. परंतु असे प्रश्न प्रार्थना करा ज्या ईश्वराला तुम्ही मानता, की असे प्रश्न येऊ नये. कारण सर्वांनाच येतात ना हे प्रश्न. असे प्रश्न सर्वांना त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात. त्यामुळे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ना, त्यांना मग अजून जास्त छान पद्धतीने अभ्यास करावा लागतो आणि कट ऑफ जास्त या ठिकाणी लागतो. जोड्या-जुडवा, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा आणि त्याचबरोबर आर्य समाज. आता बघा, मी या गोष्टीवर काही डिस्कशन करत नाही, की कुठल्या-कुठल्या संघटना कधी-कधी स्थापन झाला. तर बघा आता सार्वजनिक सभा जी आहे, इथं डेटच लिहितो त्यांची डायरेक्टच म्हणजे तुम्हाला जोड्या-जुडवाला लक्षात येईल. ठीक आहे ना? प्रार्थना समाज हा कधी स्थापन झाला? तर 1867 साली स्थापन झाला. सत्यशोधक समाज हा 1873 साली स्थापन झाला. पुन्हा सार्वजनिक सभा 1870 साली आहे आणि 1875 ला या ठिकाणी आर्य समाज आहे. याच्यावर बोलणार आहे ना, याच्यावर चर्चा करू आपण बघा. आता ह्या संघटना स्थापन करण्यात आल्या. प्रार्थना समाज जो आहे, प्रार्थना समाज कोणी स्थापन केला? आत्माराम पांडुरंग तर्खडकर आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकर आहे, त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे आहेत, त्याचबरोबर इथं आर.जी. भंडारकर या ठिकाणी आहेत. तर ही सगळी मंडळींनी प्रार्थना समाजाची स्थापना या ठिकाणी केली. बघा खूप साऱ्या गोष्टी आहेत प्रार्थना समाजाशी संबंधित. त्या सगळ्या खोलांमध्ये मी जात नाही. प्रार्थना समाजा संदर्भामध्ये एक डिटेल व्हिडिओ आपण आपल्या YouTube सेशनमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्ही सर्च करा प्रार्थना समाजाशी संबंधित पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर या सेशनमध्ये मला असं वाटतं, की हा प्रार्थना समाजाचा अभ्यास करत असताना आपण वीरा शिंदेशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे इथं पाहणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, जेव्हा वीरा शिंदे इथे प्रार्थना समाजाचे सदस्य होते, तेव्हा त्यांनी उपासना या नावाचं नियतकालिक प्रार्थना समाजासाठी सुरू केलं होतं. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. प्रार्थना समाजाचं स्वतःचं नियतकालिक या ठिकाणी होतं, ज्याचं नाव होतं सुबोध पत्रिका. ठीक आहे ना? तर सुबोध पत्रिका या नावाचं एक नियतकालिक त्यांच्या या ठिकाणी होतं. हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. सुबोध पत्रिका इथं प्रश्न विचारला जातो. तर भाऊसाहेब वैद्य नावाचे एक महत्त्वाचे व्यक्ती होते. तर त्या भाऊसाहेब वैद्यांनी सुबोध पत्रिकेचं 44 वर्ष संपादकत्व स्वीकारलं होतं. ते या ठिकाणी 44 वर्ष त्यांनी सुबोध पत्रिकेमधलं लिखाण केलं. वीरा शिंदेंनी पण सुबोध पत्रिकेमधलं लिखाण केलं होतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर
प्रार्थना समाजाचा इतिहास अशा प्रकारचा एक ग्रंथ जो आहे, हा 1927 ला जेव्हा प्रार्थना समाजाला 50 वर्ष पूर्ण या ठिकाणी झाले, तेव्हा लक्षात घ्या, प्रार्थना समाजाचा इतिहास या नावाचा ग्रंथ जो आहे, हा ग्रंथ लिहिण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. प्रार्थना समाजाचा इतिहास या नावाचा ग्रंथ. आता बघा, गंमत अशी आहे, की हा मुद्दा मी का बरं घेतला याचं कारण असं आहे 2025 ला पेपर तुम्ही देताय. आणि आयोगाची स्टाईल अशी आहे 2000 100 वर्षाच्या आधीच्या घटना विचारायच्या. त्यामुळे होऊ शकतं प्रार्थना समाजाचा इतिहास या ग्रंथावर प्रश्न विचारले जातील. तर काय नाव आहे? भाऊसाहेब वैद्य यांनी हा ग्रंथ जो आहे तो इथे या ठिकाणी लिहिला. भाऊसाहेब वैद्य हे सुमत पत्रिकेचे पण संपादकत्व त्यांनी स्वीकारलं होतं, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर एम्स्टरडॅममध्ये वीरा शिंदे गेले आहेत आणि तिथं हिंदुस्थानचा उदार धर्म या नावाचा त्यांनी या ठिकाणी निबंध वाचला होता एम्स्टरडॅममध्ये वीरा शिंदेंनी. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे ना. सत्यशोधक समाज जर आपण बघितलं तर सत्यशोधक समाजावर पण आपण आपल्या YouTube सेशनवर डिटेलपणे माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. ठीक आहे ना. तर बघा, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी ही भूमिका सत्यशोधक समाजाचं हे ब्रीद वाक्य या ठिकाणी होतं. याचबरोबर सत्यशोधक समाज 1873 ला स्थापन झाला. मात्र याची पहिली कार्यकारिणी जी आहे, ही 1874 ला इथे या ठिकाणी पब्लिश करण्यात आली. त्या पहिल्या कार्यकारिणीवर थोडंसं काम करा बघा. तिथे प्रश्न विचारले जातील. तर सत्यशोधक समाजाच्या पहिल्या कार्यकारिणीमध्ये 1874 ला जेव्हा ती पहिली कार्यकारिणी आली, तेव्हा विश्राम रामजी घोले जे आहे, ते विश्राम रामजी घोले हे या सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष 1874 इथे या ठिकाणी बनल्याचं दिसून येतं आणि त्या कार्यकारिणीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे कार्याध्यक्ष कोषाध्यक्ष या ठिकाणी होते. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. कार्याध्यक्ष जर आपण बघितलं तर ते कडलक नावाचे जे गृहस्थ होते, गोविंद नारायण कडलक हे या ठिकाणी कार्याध्यक्ष इथे या ठिकाणी होते. महात्मा ज्योतिराव फुले हे कोषाध्यक्ष या ठिकाणी होते. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर ती कार्यकारिणी एकदा बघून घ्या. कोण-कोण होतं, काय-काय होतं. कारण त्या कार्यकारिणीवर सध्या तरी प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे ना. सार्वजनिक सभा, पुन्हा सार्वजनिक सभा मोस्ट आय-एम-पी. लक्षात घ्या, सार्वजनिक काका ग.वा. जोशी यांचं हे संघटन आहे. आता या संघटनेला जवळपास आपण म्हणू शकतो, की 150 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. ठीक ना. तर 150 वर्षांपूर्वीचं संघटन हे पुन्हा सार्वजनिक सभा. आता बघा, आपल्याला इथं पाहायला भेटतं, की पुन्हा इथं फक्त सार्वजनिक सभा दिले. मात्र याच्या आधी पुन्हा सार्वजनिक सभा नावाचं संघटन होतं. पुन्हा असोसिएशन होतं बघा. पुन्हा असोसिएशन. आता हे पुन्हा असोसिएशन 1867 साली ग.वा. जोशींनी केलेलं होतं. त्याचा उद्देश काय होता? बॉम्बे असोसिएशन सारखंच एक राजकीय संघटन स्थापन करणं, हा उद्देश होता पुन्हा असोसिएशनचा. लक्षात घ्या, अशाच प्रकारचं एक असोसिएशन महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं होतं. त्याचं नाव या ठिकाणी होतं बघा, वसई असोसिएशन बघा. वसई असोसिएशन आणि त्याचबरोबर ठाणे असोसिएशन असं या ठिकाणी आहे. तर 1862 साली वसई असोसिएशन आणि 1868 साली ठाणे असोसिएशन या नावाचं संघटन होतं. तर लक्षात घ्या, इथे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, की हे कोणाचं होतं? तर गोविंद बाबाजी जोशी यांचं या ठिकाणी होतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. हा प्रश्न येईल बरं का. थोडंसं गांभीर्यपूर्वक या ठिकाणी हे लेक्चर बघा आणि जे कोण तुमचे मित्रमंडळी असतील, त्यांना या ठिकाणी पाठवून द्या. कारण की असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. नाव नीट लक्षात घ्या. गोविंद बाबाजी जोशी जे आहे, गोविंद बाबाजी जोशी यांना वसईकर म्हणून म्हटलं जातं, कारण वसईमध्ये ते या ठिकाणी राहत होते. ठीक आहे ना. तर गोविंद बाबाजी जोशी हे वसई असोसिएशन, ठाणे असोसिएशनची स्थापना इथे या ठिकाणी करताना एकंदरीत दिसतं. मी तुम्हाला नेहमी सांगतो बघा, काँग्रेस पूर्व राजकीय संघटनांवर प्रश्न येतो. मग काँग्रेस पूर्व महाराष्ट्रातील राजकीय संघटना एकदम करून जावं. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन हे याच्यावर पण प्रश्न करा बघा. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कोणाची होती? तर ती कायदे बंधू जे होते त्यांची या ठिकाणी होती. म्हणजेच फिरोजशहा मेहता आहे, के.टी. तेलंग आहे, बद्रुद्दीन तय्यब यांची या ठिकाणी आहे. तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 सालची या ठिकाणी आहे. तर ठाणे असोसिएशन आणि वसई असोसिएशन मला थोडंसं जरा याची प्रश्न हे यायची जराशी शक्यता वाटती आहे. तर ते तुम्ही या ठिकाणी करून घ्या. ठीक आहे ना. आर्य समाज बघा आता. आर्य समाजाबद्दल पण मी थोडंसं इथे या ठिकाणी चर्चा करेल. आर्य समाजाची स्थापना साहजिकच स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वतीचं मूळ नाव काय? मूळशंकर करसनदास तिवारी हे आपल्याला माहिती आहे. आता लक्षात घ्या, यांच्याशी संबंधित इंडियन अकॅडमी याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे ना. इंडियन अकॅडमी जो आहे, तर त्या इंडियन अकॅडमी हे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तर लक्षात घ्या,
1877 साली इंडियन अकॅडमीची स्थापना लाहोरमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आर्य समाजाच्या वतीनं. स्वतः स्वामी दयानंद सरस्वतींनी इंडियन अकॅडमीची स्थापना केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर हे महत्वाचं संघटन आर्य समाज आपल्याला पाहायला भेटतं, जे कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका या ठिकाणी घेणारं होतं. आर्य समाजानं वेदांची श्रेष्ठता मान्य केलेली आहे, हे लक्षात घ्या. वेद हे अपौरुषीय आहेत, ते ईश्वराने निर्माण केलेले आहेत, यावर यांचा भर या ठिकाणी होता. मात्र त्यांनी अवतारवादाला, मूर्तिपूजेला विरोध केला होता. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचबरोबर आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वतींनी जी काही भाषणं केली, ती भाषणं 50 खंडामध्ये प्रकाशित केली आहे. कोणी? तर न्यायमूर्ती रानडेंनी. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. न्यायमूर्ती रानडेंनी पुण्यामध्ये स्वामी दयानंद सरस्वतींची सभा लावली, ज्याचं संरक्षण महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलेलं आहे, हे पण लक्षात घ्या. आता बघा, या आर्य समाजानं भूमिका अशी मांडली होती, की मुलीचं विवाह योग्य वय हे 18 वर्ष असलं पाहिजे आणि मुलाचं 25 वर्ष असलं पाहिजे, जे वैदिक काळामध्ये होतं. तर अशा प्रकारे 18 वर्ष मुलीचं विवाह योग्य वय आणि 25 वर्ष मुलाचं असलं पाहिजे, ही भूमिका स्वामी दयानंद सरस्वतींनी मांडली. सत्यार्थ प्रकाश हा त्यांचा ग्रंथ या ठिकाणी आहे. ठीक आहे ना. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ त्यांनी इथे या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर हा पण महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात असू द्या. 1883 साली स्वामी दयानंद सरस्वतींचं निधन झालं आणि नंतर मग त्यांचे जे उत्तराधिकारी होते त्यांनी ही चळवळ पुढे या ठिकाणी नेल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, शाहू महाराज आर्य समाजाचे सदस्य होते बरं का. शाहू महाराज सत्यशोधक समाजाचे सदस्य नव्हते, मात्र आर्य समाजाचं सदस्यत्व त्यांनी स्वीकारलं होतं. शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये 1911 ला सत्यशोधक समाज स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. इथं पाहायला भेटतं परशुराम घोसवाडकर हे या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष बनले 1911 ला आणि 1911 ला कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष हे भास्करराव जाधव जे होते, हे इथे या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर महत्त्वाचा मुद्दा हा पण इथे या ठिकाणी लक्षात होता. भास्करराव जाधव आपण जर इथं बघितलं तर भास्करराव जाधव हे जस्टिस पार्टीच्या वतीनं दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करतात आणि भास्करराव जाधवांचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, कुलकर्णी लीळामृत नावाचा जो ग्रंथ मुकुंदराव पाटलांनी लिहिला, त्याची प्रस्थानं भास्करराव जाधवांनी इथे या ठिकाणी केलेली आहे. महत्त्वाची व्यक्ती आहे, लक्षात घ्या. यांच्याशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे ना. तर हे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, जेवढं मला सांगता आलं, ते मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. डिटेल सगळं बॅचमध्ये घेतलं, पण आता काय आपण जेवढं जमल तेवढं मी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून थोडीशी रिवाईज करून देतो काही महत्त्वाचं मटेरियल. ठीक आहे ना. आता पहा पुढे बघा. इथं बघा 1909च्या कामगार चळवळीशी संबंधित हा प्रश्न इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. बघा काय प्रश्न आहे, तो प्रश्न आपण नीट वाचून घेऊ आणि मग या प्रश्नाचं उत्तर आपण इथे या ठिकाणी देऊ. 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना तरुण कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचं काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं केलं? अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे लक्षात घ्या, कामगार चळवळ जी आहे ना, तर त्या कामगार चळवळीवर प्रश्न येत आहेत. त्यामुळे कामगार चळवळ व्यवस्थित करून द्यायचे. नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर खूप सारे प्रश्न गट क ला, गट ब ला विचारले गेलेले होते, लक्षात घ्या. तर आता यांनी काय केलं, कामगार चळवळ नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुढचं पाऊल उचललेलं आहे. मग त्या संदर्भात एक संघटन आहे, जे कामगार हितवर्धक सभा 1909 चं संघटन आहे. ते कोणी स्थापन केलं हा सरळ-सरळ प्रश्न आहे. लक्षात घ्या, भिवाजी नरे, सीताराम केशव बोले आणि त्याचबरोबर या ठिकाणी हरिश्चंद्र फालचेरकर. या तिघांनी हे संघटन या ठिकाणी सुरू केलेलं होतं, कामगार हितवर्धक सभा. लक्षात घ्या, सत्यशोधक विचाराचे होते हे तिघं पण आणि या संघटनेच्या माध्यमातून कामगारांनी संप वगैरे घडवण्यापेक्षा कामगार आणि भांडवलदार यांनी समोपचाराने या ठिकाणी काम करावं अशी भूमिका होती आणि विशेष म्हणजे कामगारांना शिक्षण देणं, कायदेशीर सल्ला देणं, कामगारांची दारूबंदी करणं, अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर या संघटनेनं भर दिला होता. हा मुद्दा लक्षात घ्या. बघा, कामगार हितवर्धक सभेवर प्रश्न आला आहे की नाही? आता असं आपण म्हणू शकतो 1911 ला जी संघटना स्थापन झाली, जिचं नाव होतं सोशल सर्व्हिस लीग, आहे ना, सोशल सर्व्हिस लीग. तर त्या सोशल सर्व्हिस लीगवर पण प्रश्न येईल, मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे ना. सोशल सर्व्हिस लीग. आता प्रश्न काय विचारला जाईल? आता इथं काय होतं, की जनरली एकाच व्यक्तीचं नाव आपल्याला माहिती असतं. सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कुणी केली? आपण म्हणतो, की सॉरी आपल्या अ, अ, नामक जोशी जे आहे, नारायण मल्हार जोशी. तर नारायण मल्हार जोशींनी इथे या ठिकाणी हे सोशल सर्व्हिस लीग स्थापन केलं.
ठीक आहे, हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. मात्र जर समजा असा प्रश्न आला, सोशल सर्व्हिस लीगची स्थापना खालीलपैकी कोणी-कोणी केली आणि त्यांचे बाकीचे सहकारी जर विचारले, तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो, है ना? लक्षात घ्या अ, नरेश अप्पाजी द्रविड हे एक नाव लक्षात ठेवायचं. नरेश अप्पाजी द्रविड, नारायण मल्हार जोशी आणि तिसरं नाव आहे गोपाळराव देवधर. तिसरं नाव आहे गोपाळराव देवधर. तर या तिघांनी मिळून सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली. जसा हा प्रश्न आहे ना, तसाच हा प्रश्न पण व्यवस्थितरित्या करून घ्या. इथे प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे ना? तर नारायण मल्हार जोशी, अ, नरेश अप्पाजी द्रविड आणि गोपाळराव देवधर या तिघांनी या प्रकारचं सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली होती. हे लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, विठ्ठलरामजी शिंदे, त्याचबरोबर गोपाळकृष्ण गोखले आणि इथं नारायण मल्हार जोशी हे तिघंही प्रार्थना समाजाचे सदस्य होते लक्षात घ्या. प्रार्थना समाजाची जी सेकंड पिढी आली ती यांच्या माध्यमातून आली आणि मग यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये काम केलं. जसं वीरा शिंदेने डिप्रेस क्लास मिशन स्थापन केलं. गोपाळकृष्ण गोखलेंनी भारत सर्व्हंट ऑफ इंडिया नावाचं संघटन स्थापन केलं आणि हां, लक्षात घ्या, भारत सेवक समाज या संघटनेमध्ये या गोपाळकृष्ण गोखले यांचे सहकारी म्हणून हे गोपाळराव देवधर पण होते लक्षात घ्या. लक्षात घ्या म्हणजे घटना काय घडली होती 1905 ला लहानशा जपाननं भल्या मोठ्या रशियाचा पराभव केला. ही बातमी जेव्हा टाइम्स ऑफ इंडियामध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी वाचली, तेव्हा ते गोपाळकृष्ण गोखले या गोपाळराव देवधर यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरामध्ये भारत सेवक समाज या नावाचं संघटन स्थापन केलेलं आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. त्यामुळे गोपाळराव देवधर हे दोन्ही संघटनेमध्ये आहे आणि मग या गोपाळराव देवधरांनी या नारायण मल्हार जोशी आणि नरेश अप्पाजी द्रविड यांच्या मदतीनं काय केलं, सोशल सर्व्हिस लीग जी आहे, ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे, हे लक्षात घ्या. आता हे नारायण मल्हार जोशी जर आपण पाहिलं, तर येस इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन होते बघा, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. तर त्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या पहिल्या अधिवेशनामध्ये भारताचे कामगार प्रतिनिधी म्हणून हे नारायण मल्हार जोशी त्या ठिकाणी सहभागी झाले होते, असं एकंदरीत दिसून येतं. तर महत्वाचा मुद्दा हा पण इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. लक्षात घ्या मुंबई कामगार कामगार संघटना अशी एक संघटना स्थापन झाली होती 1920 साली, ठीक आहे ना. तर मुंबई कामगार संघटना जी आहे, मुंबई कामगार संघटना 1920 साली स्थापन करण्यात आली होती. आणि मग या संघटनेचे अध्यक्ष कोण बरं होते? तर एन.जी. चंदावरकर होते. ठीक आहे ना. याच्यावर पण प्रश्न येऊन गेला मला वाटतं. एन.जी. चंदावरकर 1920 ला मुंबई कामगार संघटनेचे अध्यक्ष इथे या ठिकाणी बनल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला वाटतं. महात्मा गांधींनी पण काही संघटना स्थापन केल्या होत्या. जसं की अहमदाबाद गिरणी कामगार संघ ही महात्मा गांधींची संघटना या ठिकाणी आहे. याचबरोबर महात्मा गांधींची अजून एक संघटना आहे जिचं नाव आहे अ, मजूर महाजन सभा. एक नाव नीट लक्षात घ्या. म्हणजे हे संघटना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मजूर महाजन सभा लक्षात घ्या. मजूर महाजन सभा ही कोणी स्थापन केली? असा जर प्रश्न आला तर काय उत्तर आपलं असलं पाहिजे? तर महात्मा गांधी आणि अनुसूया साराभाई 1920 ठीक आहे ना. महात्मा गांधी आणि अनुसूया साराभाई या दोघांनी मजूर महाजन सभा 1920 ला स्थापन केल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर महत्वाचे मुद्दे हे या ठिकाणी लक्षात असू द्या. असे प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. दाट शक्यता आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाईल. सोशल सर्व्हिस लीग व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या. ठीक आहे ना. हां, कामगार चळवळीच्या संदर्भात मला अजून एक तुम्हाला सांगायचं ते म्हणजे शशीपद बॅनर्जी पण यांच्यावर पण प्रश्न विचारला जाईल. शशीपद बॅनर्जी लक्षात घ्या. मागच्या पण सेशनमध्ये यांच्याबद्दल मी बोललो. आत्ता पण या ठिकाणी बोलतोय. तर शशीपद बॅनर्जी जे होते, यांनी 1874 ला भारत श्रमजीवी पत्रिका सुरू केली होती, हे लक्षात घ्या. जी कामगारांच्या समस्या मांडणारी पहिली या ठिकाणी पत्रिका या ठिकाणी होती. भारत श्रमजीवी पत्रिका शशीपद बॅनर्जी यांनी इथे या ठिकाणी आणली होती, हे लक्षात घ्या. नारायण मेघाजी लोखंडे यांचं वृत्तपत्र होतं, ते म्हणजे दीनबंधू हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. अशा पद्धतीने दीनबंधूमधनं 1880 नंतर ते कामगारांच्या समस्या इथे या ठिकाणी चालवत होत्या, असं आपल्याला पाहायला भेटतं. बघा, प्रिव्हियस इयर क्वेशनच्या आधारावरच आपण पुढे काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, ती इथे डिस्कशन या ठिकाणी करत आहोत. ठीक आहे ना? चलो नेक्स्ट क्वेशन आता आपण इथे चर्चेला आणूया. आता बघा, ही एक संघटना आहे, त्या संघटनेवर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. दिसतंय का तुम्हाला व्यवस्थितरित्या? ठीक आहे. दिसत असेल तर नाहीतर मी थोडंसं अजून झूम करतो. कारण काय होतं, की कधी-कधी दिसायला त्रास होतो. ठीक आहे ना? हां. आता बघा, हे संघटन आहे बघा. थोडं खाली घेऊ? बरं, एकच मिनिट. हां, ठीक आहे. बघा आता हे संघटन आहे. प्रश्न बघा 26 जुलै सन 1876 ला. आता बघा तारखा आयोग काय करते पेपरमध्येच देते, प्रश्नामध्येच देते. त्यामुळे तुम्ही तारखा पाठ करायचं जास्त टेन्शन घेऊ नका. फक्त ते संघटन कोणी स्थापन केलं आणि ढोबळ वर्ष लक्षात ठेवा.
कोणत्या वर्षी स्थापन झालं. काही विद्यार्थी काय करतात, ही जी तारीख आहे ना 26 जुलै ती पाठ करण्याचा प्रयत्न करतात. असं करू नका. वेळ जाईल, एनर्जी जाईल. 1876 ला होतं संघटन. एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे ना. बघा सूर्यदास बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? अशा प्रकारचा प्रश्न आहे. इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? त्याबद्दल प्रश्न होता. सुंदर रामन, डब्ल्यू.एस. ब्लंट, आनंद मोहन बोस आणि शिशिर कुमार घोष अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता बघा इथे आपल्याला लक्षात असलं पाहिजे, की आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी या दोघांनी हे संघटन चालवलं होतं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी अध्यक्ष आणि सचिव या ठिकाणी आनंद मोहन बोस इथे या ठिकाणी राहिलेले आहेत. असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. तर बघा आता इंडियन असोसिएशनवर प्रश्न आला बघा. हे इंडियन असोसिएशनचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. याला इंडियन सिव्हिल एजिटेशन असं पण म्हटलं गेलं. इंडियन सिव्हिल एजिटेशन किंवा इंडियन सिव्हिल असोसिएशन असं पण याला म्हटलं जातं. याचं कारण काय होतं? लक्षात घ्या, जेव्हा लॉर्ड लिटन हा या ठिकाणी भारताचा व्हाईसरॉय होता, तेव्हा लॉर्ड लिटननं सन 1878 ला एक कायदा या ठिकाणी आणला होता. ज्या कायद्याचं नाव होतं सिव्हिल सर्व्हिस स्टॅट्युटरी ॲक्ट या नावाचा. ठीक आहे ना. तर हा कायदा या ठिकाणी लिटनने आणला होता. त्या कायद्याअंतर्गत सिव्हिल सर्व्हिस देणाऱ्या विद्यार्थ्यांचं वयोगट हे या ठिकाणी 21 वरून 19 केलं होतं. तेव्हा संपूर्ण भारतभर इंडियन असोसिएशननंच या ठिकाणी इथं चर्चासत्र घडवली आणि लोकजागृती करण्याचा प्रयत्न यांनी इथे या ठिकाणी केला होता. म्हणून याला सिव्हिल सर्व्हिस एजिटेशन म्हणून संबोधलं जातं. लक्षात घ्या, हे जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे ना, त्यांचं एक वर्तमानपत्र होतं ज्याचं नाव होतं बंगाली. बंगाली नावाचं वर्तमानपत्र यांनी सुरू केलं होतं. बंगालीचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी सांगतो, की द्वारकानाथ गांगुली नावाची एक व्यक्ती होती. द्वारकानाथ गांगुली. द्वारकानाथ गांगुली कोण होते? की आपल्या पहिल्या महिला ग्रॅज्युएट ज्या आहेत ना, तर त्या कादंबिनी गांगुली यांचे मिस्टर होते द्वारकानाथ गांगुली. त्यांनी काय केलं, त्यांनी या बंगाली वर्तमानपत्रामध्ये 1880च्या दशकात आसाममधल्या चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या इथे या ठिकाणी मांडल्या किंवा चहाच्या मळ्यात काम करणारे जे कामगार होते त्यांच्या समस्या त्यांनी बंगाली वर्तमानपत्रामध्ये मांडल्या. नाव काय? द्वारकानाथ गांगुली. त्यांचं दुसरं विवाह झाला कादंबिनी गांगुली सोबत. ठीक आहे ना. ज्या पहिल्या महिला ग्रॅज्युएट या ठिकाणी आहे हे लक्षात असू द्या. आता बघा हे शिशिर कुमार घोष आहे बघा. आता हे शिशिर कुमार घोष जर आपण बघितलं तर ह्यांचं काय होतं, यांचं पण एक संघटन होतं बघा. 1875 ला यांनी एक संघटन स्थापन केलं. 1875 ला यांच्या संघटनेचं नाव काय होतं? इंडियन लीग या नावाचं एक संघटन होतं. मोतीलाल घोष पण एक त्यांच्यासोबत या ठिकाणी होते बघा. है ना. इंडियन लीग नावाचं संघटन यांनी इथे या ठिकाणी सुरू केलं होतं. असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतं. महत्वाचा मुद्दा किशोर कुमार घोष आणि या इंडियन लीगचं मुखपत्र होतं अमृत बाजार पत्रिका. अमृत बाजार पत्रिका हे याचं मुखपत्र होतं. जे 1878 ला व्हर्नाक्युलम प्राइस ॲक्ट बनवल्यानंतर आधी हे वर्तमानपत्र बंगाली भाषेत छापलं जायचं. नंतर रातोरात ते इंग्रजी भाषेमध्ये छापायला सुरुवात झालेली आहे. हा मुद्दा माहिती आहे आपल्याला. ठीक आहे ना. तर शिशिर कुमार घोष आणि मोतीलाल घोष यांनी इंडियन लीग संघटन स्थापन केलं. पहा मित्रांनो, काँग्रेसपूर्व राजकीय संघटनांवर प्रश्न येत आहेत. बघा यापूर्वीच्या कंबाईनच्या पेपरमध्ये फक्त महाराष्ट्रातील काँग्रेसपूर्व राजकीय संघटनांवर प्रश्न येत होता. आता बंगालमधल्या राजकीय संघटनांवर प्रश्न इथं आला. इंडियन असोसिएशन. पूर्वी काय व्हायचं बघा, फक्त राज्यसेवा प्रीला आणि राज्यसेवा मेन्सला काँग्रेसपूर्व राजकीय संघटना महाराष्ट्र सोडून बाकीच्या विचारल्या जायच्या. म्हणजे कधी लंडनमधल्या विचारायचे, कधी बंगालमधल्या विचारायचे. आता काँग्रेस पूर्व राजकीय संघटना गट ब च्या पेपरमध्ये पण महाराष्ट्र सोडून विचारायला सुरुवात झाली. कारण सगळ्यांवर विचारलेले आहेत. ठाणे असोसिएशन आणि वसई असोसिएशन ते फक्त लक्षात ठेवा. तिथे नाही विचारलं. तिथे प्रश्न येऊ शकतो. मग आता आपल्याला मधले पण काँग्रेस पूर्व राजकीय संघटना ही माहिती असणं गरजेचं आहे. असा जर प्रश्न आला तर आश्चर्य मानू नका. प्रश्न विचारला जाऊ शकतो, की मद्रासमधलं पहिलं राजकीय संघटन कोणतं? तर नाव नीट लक्षात घ्या. मद्रास नेटिव्ह असोसिएशन. नाव नीट लक्षात घ्या. तर मद्रास नेटिव्ह असोसिएशन या प्रकारचं संघटन जे आहे, जे 1851 ला सुरू झालं. जे संघटन 1851 ला सुरू झालं आणि या संघटनेचे संस्थापक कोण होते? गजलू लक्ष्मी नरसू चेट्टी. नाव नीट लक्षात घ्या. गजलू लक्ष्मी नरसू चेट्टी. इथं फक्त आडनावच लिहितोय. बाकी तुम्ही जर इथं नोट्स काढत असाल, तिथे काढा. लक्षात घ्या. गजलू लक्ष्मी नरसू चेट्टी यांनी मद्रास नेटिव्ह असोसिएशन नावाचं संघटन चालवलं. एकदा यू-पी-एस-सीने विचारला होता, की मद्रासमधलं पहिलं राजकीय संघटन कोणतं? बऱ्याचशा लोकांनी मद्रास महाजन सभा मारलं. मद्रास महाजन सभा नाहीये, तर मद्रास नेटिव्ह असोसिएशन.
थोडंसं मद्रास महाजन सभेचा उल्लेख मी केलाच आहे. आवर्त घ्यायचा प्रयत्न करतोय, मात्र ते होत नाही बघा. तर मद्रास महाजन सभा इथे लिहितो बघा मी. ठीक आहे ना. तर मद्रास महाजन सभा. मद्रास महाजन सभा हे कोणी स्थापन केलं? तर या प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला विचारला, तर तो पण तुम्हाला देता आला पाहिजे. 1884 ला स्थापन झालं. पहिलं संघटन आहे मद्रास नेटिव्ह असोसिएशन आणि दुसरं संघटन आहे ते म्हणजे मद्रास महाजन सभा. कोणाचं होतं बरं? तर सी. राघवाचारी. ठीक आहे ना. नावं नीट लक्षात घ्या. 3 नावं आहेत. इथं लिहितो बघा मी. श्री राघवाचारी, श्री राघवाचारी. दुसरं आहे ते म्हणजे एस. सुब्रमण्यम अय्यर. सुब्रमण्यम, सुब्रमण्यम अय्यर, एस. सुब्रमण्यम अय्यर आणि पी. आनंद चार्लू. सुब्रमण्यम अय्यर आणि पी. आनंद चार्लू. पी. आनंद चार्लू यांचं या ठिकाणी हे तिघांनी या प्रकारचं संघटन स्थापन केलं. त्याचं नाव आहे मद्रास महाजन सभा. ठीक आहे ना? कळतंय हे? टी. राघवाचारी, एस. सुब्रमण्यम अय्यर आणि पी. आनंद चार्लू या तिघांनी. आता आनंद चार्लू या हे राघवाचारी लक्षात घ्या, काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते 1920 साली, हे ना. 1920 साली नागपूर अधिवेशनामध्ये हे राघवाचारी या ठिकाणी अध्यक्ष होते बघा. आता आनंद चार्लू बद्दल काय? त्यांच्याबद्दल एक महत्त्वाची बीट लक्षात घ्या. जेव्हा आपण आर्थिक इतिहास पाहतो, ब्रिटिशकालीन भारताचा आर्थिक इतिहास पाहतो, तेव्हा अनेक अर्थतज्ञांनी, भारतीय अर्थतज्ञांनी व्याख्या केला भारतीय संपत्ती विदेशात चालली त्याच्या. तेव्हा हे आनंद चार्लू जे आहेत त्यांची भूमिका काय राहिली? कुंपणानं शेत खाल्लं. ते काय म्हणतात? कुंपणानं शेत खाल्लं. तर हे आनंद चार्लू म्हणतायत. रानडे आणि त्याचबरोबर राजाराम मोहन राय काय म्हणतात? भारतातनं इंग्रज जे पैसे वसूल करतात त्याला ते खंडणी म्हणतात. दादाभाई नौरोजी काय म्हणतात? की गझनीच्या मोहम्मदनी भारतावर जेवढ्या 17 स्वाऱ्या केल्या, त्या 17 स्वाऱ्यांमधनं जेवढी लूट त्यांनी या ठिकाणी भारताची केली नाही, त्याही पेक्षा जास्त दरवर्षी इंग्रज लोक भारताला लुटत आहे. ही भूमिका कोणाची आहे? दादाभाई नौरोजींची. त्याचबरोबर एक नाव आहे बघा अ, रोमेशचंद्र दत्त. रोमेशचंद्र दत्त जे आहे त्यांनी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. रोमेशचंद्र दत्त काय भूमिका घेतात? आर.सी. दत्त भूमिका काय काय मांडतात? की एक कवी असं म्हणतो, की सूर्य हा पृथ्वीकडनं ओलावा शोषून घेतो आणि पावसाच्या रूपात तो पृथ्वीलाच परत या ठिकाणी देतो. मात्र ब्रिटिशांची गत अशी आहे, की ब्रिटिश या ठिकाणी भारतातील ब्रिटिश काय करतात? तर भारतातील ओलावा ते या ठिकाणी शोषून घेतात आणि पावसाच्या रूपानं ते अन्यत्र म्हणजेच इंग्लंडमध्ये या ठिकाणी तो पाऊस पाडतात. हे कोणाचं विधान आहे? तर हे आर.सी. दत्त यांचं या ठिकाणी विधान आहे. तर हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. ईश्वरी प्रसाद शर्मा नावाची एक व्यक्ती होती बघा. ईश्वरी प्रसाद शर्मा. ते काय म्हणतायत, की भारतीय संपत्तीचं इंग्रज जे लूट करतायत त्या संदर्भात ईश्वरी प्रसाद शर्मा काय म्हणतायत? ते म्हणतायत, की भारत ही इंग्लंडसाठी एक दुभती गाय होती. म्हणजे दूध देणारी गाय होती. तर भारत ही इंग्लंडसाठी दुभती गाय होती, मात्र तिचे वासरं हे उपाशी मरू लागले. असं कोण म्हणतं? तर ईश्वरी प्रसाद अ, शर्मा जे आहेत त्यांचं असं म्हणणं राहिलं, की भारत एक इंग्लंडसाठी एक दुभती गाय होती, मात्र तिचे वासरं हे उपाशी मरू लागले. तर हे पण महत्त्वाचे मुद्दे हे आपल्याला इथे या ठिकाणी लक्षात घ्या. हे तर माहिती आहे आपल्याला लक्ष्मी ज्ञानमधनं लोकहितवादी म्हणतात, की भारताची लक्ष्मी विदेशामध्ये चालली, विलायतीला चालली. तर हे तर जनरली माहिती आहे सर्वांना. ठीक आहे. आता हा पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. हां, रामकृष्ण विश्वनाथ यांच्यावर येऊ शकतो बरं का या संदर्भात. थोडंसं मी अ, अ, दुसरीकडे गेलो. म्हणजे या टॉपिकशी थोडंसं दुसरीकडे गेलो. कारण आनंद चार्लू मला इथे भेटले. म्हणून आनंद चार्लूवरनं मी आर्थिक इतिहासाची समीक्षा करताना तिकडेच गेलोय. तर लक्षात घ्या, थोडं समजून घ्या. तर रामकृष्ण विश्वनाथ पण तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे बघा हे. रामकृष्ण विश्वनाथ हे कोण आहे बरं? तर रामकृष्ण विश्वनाथ जे आहे ना, हे पहिले मराठी अर्थतज्ञ मानले जातात किंवा अर्थशास्त्रज्ञ मानले जातात. 1843 साली त्यांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथावर प्रश्न विचारला जाईल, की हा ग्रंथ कोणाचा आहे? कोणता ग्रंथ? हिंदुस्थानचा प्राचीन व सांप्रतची स्थिती. हिंदुस्थानची प्राचीन व सांप्रतची स्थिती व पुढे काय त्याचा परिणाम होणार याविषयी विचार या नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? रामकृष्ण विश्वनाथांनी लिहिलेला आहे. आणि त्यामध्ये ते असं म्हणतात, की मुसलमानांच्या राज्यामध्ये म्हणजे यापूर्वीचे जे मुघल होते, तर त्या मुसलमानांच्या राज्यामध्ये भारतामध्ये भारत हा उद्योग संपन्न होता आणि भारतामध्ये उत्पादन क्षमता वाढली. मात्र ब्रिटिशांच्या काळामध्ये अ, इंग्रजांनी भारताची उत्पादन क्षमता समाप्त केली. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी रामकृष्ण विश्वनाथ जे आहे, ते इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसतं. खूप महत्त्वाचे हे विचार आपल्याला इथे या ठिकाणी परीक्षेसाठी इम्पोर्टंट राहतील. ठीक आहे ना? पहा पुढे.
तर बघा यानंतर आता आपण पाहूया. तर हा एक प्रश्न आला आणि मी हे मान्य करतो, की हा प्रश्न थोडासा आपला आउट ऑफ सिलेबस इथे या ठिकाणी होता. परंतु लक्षात घ्या, जर का तुम्ही हिस्ट्रीमध्ये कंबाईनच्या पेपरमध्ये खास करून मी बोलेल, जर 10 पैकी 8 किंवा 9 मार्क मिळवत असाल, तर तुम्ही चांगल्या परिस्थितीमध्ये आहात. आणि जर 8 किंवा 9 मार्क मिळत असेल, 8 किंवा 9 मार्क प्रश्न जर राइट येत असेल, तिथं रिस्क घेण्यात काय रिस्क घेतली गेली पाहिजे. याला स्किप करण्यापेक्षा रिस्क घ्या. कारण बघा आता सध्या काय झालंय बरं का, कट ऑफ मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे ना. म्हणजे 62 हा कट ऑफ यापूर्वी कधीच नव्हता. आणि मी तुम्हाला त्याची गॅरंटी पण देतो. आता कट ऑफ इतका खाली नाही येणार. आला तर तो 55 ला स्टॉप होईल. पण 55 पुढं 55, 57, 58 अशा पद्धतीचाच कट ऑफ असणार आहे. त्याचं कारण आहे, की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आता राज्यसेवा गेली. ठीक आहे ना. मग राज्यसेवेला तसं विद्यार्थी थोडंसं नकारात्मक बघतायत. नकारात्मक बघण्याचं कारण नाही. 2 वर्ष आधीपासून आयोगाने सांगितलं, पण तुम्ही अभ्यास नाही केला, सुरुवात नाही केली. ठीक आहे, यावर्षी नाही पुढच्या वर्षी 26ला 27ला तुम्ही राज्यसेवेकडे परत येताल. त्यामुळे काय होतंय, की सध्या विद्यार्थी काय करतायत आणि खूप सारा विद्यार्थी जे आहेत 3,00,000 विद्यार्थी दरवर्षी फॉर्म भरतायत. त्याच्यापेक्षा जास्त पण भरत असतील. माझ्या माहितीप्रमाणे नाही तेवढं. लक्षात घ्या. तर जागा आहेत आपल्या 200, 300, 250, 1000च्या वरती जागा जात नाहीये. आणि त्यामुळं या क्षेत्रामध्ये खूप जास्त दरवर्षी विद्यार्थी येतायत आणि ते अभ्यास करतायत. खूप जास्त अभ्यास करतायत. त्यामुळं मग काय होतंय, की अ, अभ्यास जास्त असल्यामुळं परीक्षेमध्ये अचूकता मोठ्या प्रमाणात येते आणि त्यामुळं कट ऑफ हाय जातो. जितकी परीक्षा छोटी, तितका कट ऑफ जास्त हे लक्षात घ्या. ठीक आहे ना? जितकी परीक्षा छोटी, तितका कट ऑफ जास्त. सरळ सेवेचं बघा 200 पैकी 180, 188 अशाला क्लोज होता. त्यामुळे हे लक्षात घ्या. असं आहे, तर तुम्हाला छोट्या परीक्षांमध्ये गुंतायचं असेल, तर अॅक्युरसी मेंटेन करणं गरजेचं आहे. अभ्यास करणं गरजेचं आहे. मोठी परीक्षा गेली यूपीएससी सारखी, थोडीशी राज्यसेवा, तर तिथं मात्र कट ऑफ इतका लागत नाही लक्षात घ्या. अपवाद आहे यावर्षीचा कारण यावर्षी आयोगानं 2024ला होणारी परीक्षा पार डिसेंबरमध्ये घेतली. एप्रिलमध्ये होणारी परीक्षा पार डिसेंबरमध्ये घेतली. त्यामुळं आणि शेवटचे जे ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळं त्याचा कट ऑफ वाढला. ठीक आहे ना. बघा त्याबद्दल काय आता मी डिटेलमध्ये बोलत नाही. हा मुद्दा नीट समजून घ्या. आता खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने सरकारने त्यांचं राज्य खालसा केलं. आता बघा हा प्रश्न आपण बघितलं तर नागपूर संस्थानाचं खालसाकरण आहे. 1853 साली नागपूर संस्थान जे आहे हे खालसा झालेलं आहे. हा मुद्दा माहिती आहे आपल्याला बरं का. 1853 च्या दरम्यान नागपूर संस्थान खालसा केलं. मात्र आपल्याला माहीत नसतं त्यावेळेस कोणते शासक होते. तर ठीक आहे, जर आपण रिस्क घेतलं आणि उत्तर दिलं, तर आपल्याला इथं उत्तर या ठिकाणी येतं. तर राजा रघुजी भोसले तिसरा हे आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. ठीक आहे ना. तर या पद्धतीचं अ, हे इथे या ठिकाणी राजे या ठिकाणी होऊन गेलेले होते. जे 1853 साली यांचं संस्थान या ठिकाणी खालसा करण्यात आलेलं आहे. आता बघा इथं एक नाव आहे राणी बांकाबाई. हे नाव लक्षात ठेवायचं. राणी बांकाबाई. ठीक आहे ना. राणी बांकाबाई. यांचं नाव या ठिकाणी लक्षात असू द्या. की ज्या नागपूर संस्थानच्या महाराणी या ठिकाणी होत्या, राणी होत्या आणि त्यांनी 1857च्या उठावात उठावापासून फारकत घेतली होती. नागपूर संस्थान 1857च्या उठावामध्ये सहभागी झालं नव्हतं, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. सैनिक लोकांनी विद्रोह करण्याचं धोरण आणलं, जसं मी मागे सांगितलं कादिर खान आणि विलायत अली यांनी विद्रोह केला. कर्नल स्टीफन हिपलॉक यानं हा विद्रोह मोडून काढला होता. पण हे लक्षात घ्या, की हा एक महत्त्वाचा मुद्दा राणी बांकाबाईवर 2-3 वेळा प्रश्न आलेत. तर येऊ शकतात परत एकदा. गॉड नोज. ठीक आहे ना. पुढे बघू आपण. आता बघा त्यानंतर प्रश्न आता पाहूया. हां, आता बघा हा प्रश्न एक थोडासा आपण इथं पाहूया. ठीक आहे ना. बघा आता हा झाशी राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती, असे विधान कोणी केलेले आहेत? 1857 किती इम्पोर्टंट बघा. 1857 शी संबंधित प्रश्न येणार म्हणजे आता आपलं लेक्चर झालं ना, की लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला आपली माझी नोट्स आहे 1857च्या उठावाची. ती सगळीच्या सगळी नोट पी-डी-एफ तुम्हाला मी आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या टेलिग्रामवर सेंड करतो. म्हणजे काय होईल, की तुम्हाला ते नोट्स वाचा एकदा सगळं डिटेलमध्ये आहे ना. म्हणजे तिथं जर 2 प्रश्न येतात, 2 ते 3 प्रश्न येतायत. त्यामुळे गट क च्या पेपरला जाण्याच्या आधी एकदा वाचून घेतलेलं बरं राहील. आणि गट ब ची पण मेन्स आहे बघा सप्टेंबरमध्ये. त्यामुळे ते थोडंसं वाचून घेतलं सर्वात चांगलं होईल. गट क च्या संदर्भात मी बोलेल, गट ब च्या संदर्भात बोलेल, मुख्य परीक्षेच्या संदर्भात एक महत्त्वाची बॅच आपण आपल्या ॲप्लिकेशनवर घेतलेली आहे, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण. जे पण लोकं प्री पास होऊन मेन्सला गेलेले आहेत, त्यांनी ती बॅच जरूर जॉइन करा. फायदा होईल बघा तुम्हाला. तर बघा झाशीची राणी म्हणजे
सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष आहे. असं विधान कोणाचं आहे? आता कोणी झाशीच्या राणीच्या विरोधात म्हणजे झाशीच्या राणीचं बंड कोणी मोडून काढलं? त्यानंच हे विधान केलं असणार. तर कोण होते? तर सर युरोज हे आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. सर युरोज हे आपल्याला या ठिकाणी दिसतात. यांनी म्हटलं, की झाशी राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील ती एकमेव पुरुष किंवा एकमेव मर्द असं पण इथं कधी-कधी दिलं जातं. तर हे युरोजने या ठिकाणी बोललेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तर लॉरेन्स आहे, कोलिन कॅम्पबेल या ठिकाणी आहे. ही नावं आपल्याला पाहायला भेटतात. मेजर सार्जंट. बघा आता ही जी नावं आहेत, तर ह्या संदर्भामध्ये यांनी कोणता विद्रोह मोडून काढला, हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नानासाहेब पेशवा कानपूर, कानपूरचा विद्रोह यांनी मोडून काढलेला आहे. याच कोलिन कॅम्पबेलनी ग्वाल्हेरचा पण विद्रोह तात्या टोपेचा मोडून काढलेला आहे. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर कोलिन कॅम्पबेल, कानपूर हे लक्षात घ्या. इथला विद्रोह मोडून काढला. मला वाटतं सर युरोजनं इथं ग्वाल्हेर नाहीये बरं का. हां, तर कोलिन कॅम्पबेल कानपूर लक्षात ठेवा आणि सर युरोजनं झाशी आणि त्याचबरोबर ग्वाल्हेर. ठीक आहे ना. ग्वाल्हेरमध्ये कोणी केलता विद्रोह? तात्या टोपे. तर त्यांचा विद्रोह युरोजनं या ठिकाणी मोडून काढलेला आहे. ठीक आहे. तर या पद्धतीचे हे 2 महत्त्वाचे मुद्दे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. जॉन लॉरेन्स यांनी बरेलीमधला विद्रोह मोडून काढल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटतं. तर 1857च्या उठावावर प्रश्न येतायत सातत्यानं. त्यामुळे थोडंसं ती जी नोट्स मी तुम्हाला देतो, त्या नोट्सवर थोडंसं या ठिकाणी काम करा. ठीक आहे. एकदा वाचून घ्या. आपल्याला त्याचा फायदा या ठिकाणी होईल. चलो नेक्स्ट क्वेशन आणि लास्ट क्वेशन आता आपण पाहूया. हां, तुम्ही इतका वेळ मला सहन केल्याबद्दल धन्यवाद आहे तुमचं. ठीक आहे ना. हा प्रश्न आपण थोडंसं पाहूया. ठीक आहे. तर बघा अ, प्रश्न बघा काय आहे? 27 जुलै सन 1889 ला 27 जुलै सन 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? मोस्ट आय-एम-पी आहे बघा हा प्रश्न. ब्रिटिश इंडिया कमिटीशी संबंधित. ठीक आहे ना. थोडंसं खाली घेतो मला पण थोडंसं जड जातंय. हां. ठीक आहे. ब्रिटिश इंडिया कमिटीशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी आहे. विचारलेलं आहे, की काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? आता लक्षात घ्या, काँग्रेसचं अधिवेशन वाचून घ्या सगळेच्या सगळे. म्हणजे कुठले? तर 5 अधिवेशनं जी आहे ना, तर ती पहिली 5 अधिवेशनं एकदा व्यवस्थित त्या ठिकाणी करून घ्या. ठीक आहे ना. तर लक्षात घ्या ब्रिटिश इंडिया कमिटी तुम्हाला त्यामध्ये पाहायला भेटेल. बघा काय होतं बघा, ही ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना झाली. आता ही कोणी स्थापना केली? अ, फिलिप स्पॅट ब्रँडले असं म्हटलेलं आहे. सर ॲलन ह्यूम डिग्बी म्हटलेलं आहे. दादाभाई नौरोजी भोमेश्वर बॅनर्जी म्हटलंय. विल्यम वेटरबर्न आणि त्याचबरोबर डब्ल्यू.एस. केन अशा पद्धतीची नावं इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. आता बघा अ, यामध्ये जर आपण इथं बघितलं, तर लक्षात घ्या ब्रिटिश इंडिया कमिटीशी संबंधित विल्यम डिग्बी आणि त्याचबरोबर विल्यम वेडरबर्न ही नावं आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. ठीक आहे ना. तर विल्यम डिग्बी आणि त्याचबरोबर विल्यम वेडरबर्न ही नावं आपल्याला दिसून येतात. आता बघा या पर्यायामध्ये आणि इथं दिलंय. तर फिलिप स्टॅट आणि ब्रँड ब्रॅडले हे तर नव्हतेच लक्षात घ्या. दत्त ब्रेनले करार हे कोण होते? तर ब्रिटनमधल्या साम्यवादी पक्षाचे नेते होते लक्षात घ्या. साम्यवादी पक्ष होता ब्रिटनमध्ये. त्या साम्यवादी पक्षाचे हे नेते होते दत्त ब्रँडले आणि त्या ब्रँडले जे होते ब्रँडले त्यांनी आपल्या आर.पी. दत्तांसोबत, रजनीकांत दत्तांसोबत एक करार केला होता 1926 ला ज्याला दत्त ब्रँडले करार या नावानं संबोधलं जातं. 1926 चा करार आहे दत्त ब्रँडले करार. त्यामध्ये काय सांगितलं गेलं? त्यामध्ये सांगितलं गेलं, की भांडवलवादापेक्षा सर्वात पहिला शत्रू आहे तो म्हणजे साम्राज्यवाद. साम्राज्यवाद समाप्त झाला तर भांडवलवाद समाप्त होईल. मग भांडवलवादाला समाप्त करायचं असेल, तर साम्राज्यवादाला आधी समाप्त केलं पाहिजे आणि ब्रिटन साम्राज्यवादाला विरोध करणारी काँग्रेस आहे, तर त्या काँग्रेसला सपोर्ट करा. हा करार होता. त्याला दत्त ब्रँडले करार म्हटलं जातं. तर आता बघा जिथं आहे, ते तुमचं उत्तर नक्कीच इथे या ठिकाणी नाही. जिथं आहे, ते तुमचं उत्तर इथे या ठिकाणी नक्कीच नाही. ठीक आहे ना? तर या पद्धतीचं आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. आता बघा अ, यामध्ये आपण बघितलं, की जिथं आहे म्हणजे एक ब्रँडने तर हे याचं उत्तर नक्कीच नाहीये. ठीक आहे. आता ब, क आणि ड अशा पद्धतीचं या ठिकाणी राहिलेलं आहे. तर ॲलन ह्यूम, विल्यम डिग्बी, दादाभाई नौरोजी, ओमेशचंद्र बॅनर्जी, विल्यम वेडरबर्ट आणि डब्ल्यू.एस. केन हे याचं राइट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे ब, क आणि ड हे आपल्याला नावं लक्षात द्या. ब्रिटिश इंडिया कमिटी काय होती त्याबद्दल माहिती देतो मी. बघा
विल्यम वेडरबर्न जे आहे ना, तर त्या विल्यम वेडरबर्न यांनी हे संघटन स्थापन केलं होतं. नाव ट्रस्ट विल्यम वेडरबर्न अध्यक्ष होते आणि त्याचबरोबर इथं पाहायला भेटतं विल्यम डिग्बी जे आहे, हे विल्यम डिग्बी हे या संघटनेचे काय होते, तर हे महासचिव किंवा सचिव या ठिकाणी होते. विल्यम वेडरबर्न आणि त्याचबरोबर विल्यम डिग्बी. वेडरबर्न अध्यक्ष आणि विल्यम डिग्बी हे सेक्रेटरी या ठिकाणी. आपल्या नोट्समध्ये सगळं दिलेलं आहे. तर या संघटनेमध्ये सहभागी कोणी घेतला होता? काम कोण करत होतं? तर हे होते दादाभाई नौरोजी आणि ओमेशचंद्र बॅनर्जी. यांनी या संघटनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मोठं काम केलं होतं. एक वर्तमानपत्र देखील या संघटनेचं होतं नियतकालिक, जिचं नाव होतं इंडिया. तर इंडिया नावाचं वर्तमानपत्र त्याचं संपादकत्व दादाभाई नौरोजी आणि ओमेशचंद्र बॅनर्जीकडे होतं. हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. इंडिया नावाचं वर्तमानपत्र. याच्या आधी दादाभाई नौरोजींचं एक वर्तमानपत्र होतं, त्याचं नाव होतं व्हॉइस ऑफ इंडिया. त्या व्हॉइस ऑफ इंडिया 1883 पासून दादाभाई नौरोजी चालवत होते. नंतर मग इंडिया नावाचं वर्तमानपत्र हे ब्रिटिश इंडिया कमिटीचं इथे या ठिकाणी बनलं गेलं. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीचा हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्या. तर म्हणजे डिग्बी आहे, ॲलन ह्यूम आहे, दादाभाई नौरोजी आहे, ओमेशचंद्र बॅनर्जी आहे, विल्यम वेडरबर्न आहे, डब्ल्यू.एस. केन हे आपल्याला पाहायला भेटतात ब्रिटिश इंडिया कमिटी. आता याचा उद्देश काय होता? तर याचा उद्देश होता, की ब्रिटनची संसद आणि भारतीय काँग्रेस यांच्यामध्ये या ठिकाणी मध्यस्थ म्हणून काम करणं हा याचा उद्देश या ठिकाणी होता ब्रिटिश इंडिया कमिटीचा. महत्वाचा मुद्दा बघा. आणि या कमिटीच्या वतीनं एक मागणी केली गेली, ते म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय सदस्याची नियुक्ती करायची. आणि मग त्यामध्ये पाहायला भेटतं, की ते दादाभाई नौरोजी आहे ना, तर त्या दादाभाई नौरोजी यांना या ब्रिटिश इंडिया कमिटीनं निवडणूक लढवायला सांगितली ब्रिटनमध्ये आणि ब्रिटनमधल्या एका मतदारसंघात 1892 ला दादाभाई नौरोजींना उभं केलं आणि दादाभाई नौरोजी 1892 ला निवडून आले आणि 1895 पर्यंत ते ब्रिटिश पार्लमेंटचे मेंबर या ठिकाणी राहिले. भारतातील पहिला व एकमेव व्यक्ती जो ब्रिटिश संसदेचा सभासद बनला, त्या व्यक्तीचं नाव आहे दादाभाई नौरोजी. ठीक आहे ना. तर ब्रिटिश इंडिया कंपनीशी संबंधित हे सगळ्या गोष्टी. ही ब्रिटिश इंडिया कमिटी बरखास्त 1920 ला झाली लक्षात घ्या. ठीक आहे ना. म्हणजे कारण गांधींची चळवळ ही जनसमुदायाची चळवळ बनली. त्यामुळे ब्रिटिश इंडिया कमिटीची आवश्यकता राहिली नाही. आता बघा, यामध्ये हा पण एक मुद्दा लक्षात ठेवा, की कोण-कोण इंग्रज अधिकारी काँग्रेसचे अध्यक्ष बनले, ते पण या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. ॲलन ह्यूम कधीच काँग्रेसचा अध्यक्ष नाही बनला. हा मुद्दा जर लक्षात ठेवला, तर या ठिकाणी भागणार आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्यामध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्या गोष्टी मी वेळोवेळी YouTube सेशनमध्ये वेगवेगळे लेक्चर्स घेऊन या ठिकाणी तुम्हाला मी दिलेले आहेत. जर तुम्ही मला फॉलो करत असाल, तर या सगळ्या गोष्टी तुमच्या या ठिकाणी सॉल्व्ह होतील. विविध टॉपिकशी संबंधित प्रश्न आहेत, विविध टॉपिकशी संबंधित लेक्चर व्हिडिओ आहेत आपल्या YouTubeवर आणि जर का तुम्हाला बॅच जॉइन करायचं असेल, तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा. तुमच्या मित्रांना सांगा. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. ती लिंक तुम्ही डाउनलोड करा, तुमच्या मित्रांना पण द्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हिस्ट्रीसाठी आपल्या ॲप्लिकेशनवर या. आपल्या YouTube चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि Telegram चॅनल पण हिस्ट्री बाय संतोष सावंत याच नावाचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, हे 10 प्रश्न आपण पाहिले. लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल अभिप्राय जरूर या ठिकाणी करा आणि असेच लेक्चर वारंवार पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल शेअर करत चला मित्रांना. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचवणं ही तुमची जबाबदारी आहे. ठीक आहे मित्रांनो, थांबूया, भेटूया पुढच्या सत्रामध्ये नवा टॉपिक घेऊन. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.